हॅलो एव्हरीवन, द माईक जंक्शन पॉडकास्टच्या तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी उभ्या केलेल्या आणि नावारूपाला आणलेल्या मायर्स MIT याच्या ट्रस्टी असलेल्या, त्याचसोबत MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदी विराजमान असलेल्या मिसेस ज्योती कराड ढाकणे या उपस्थित आहेत. थँक्यू सो मच मॅडम फॉर गिव्हिंग युअर टाइम. थँक्यू. मॅडम, आपण सुरुवात करूया. बट MIT बद्दल असेल किंवा तुमच्याबद्दल असेल ते आपण स्टार्टच करू शकत नाही जोपर्यंत आपण प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांबद्दल बोलत नाही. ॲब्सोल्युटली. आय वुड रिअली लव्ह की तुम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगाल. इथं तुम्ही आता सुरुवात खूप चांगल्या मुद्द्यापासून केलीत, कारण आम्ही काही अचीव केलं हे म्हणण्याचा अजून किती वेळ आलेली आहे मला माहिती नाही. पण MIT हे जे आपण जे नाव ऐकतोय अख्ख्या भारतामध्ये, आज 80,000 विद्यार्थी ज्या संस्थेखाली शिकतायत, पण ह्याची सुरुवात ही कुठल्याही एखाद्या हिंदी पिक्चरची स्टोरी आपण ऐकावी अशी आहे की रामेश्वर नावाच्या लातूर जिल्ह्यातील एका खेड्यातनं आलेला एक मुलगा, आणि तिथून त्यांनी पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी येऊन MITचं जे एम्पायर त्यांनी उभं केलं, आज आपण एम्पायरच म्हणू शकतो, कारण 80,000 विद्यार्थी, एवढे मोठे मोठे 100 150 एकरचे कित्येक कॅम्पसेस त्यांच्या आधिपत्याखाली उभे राहिले. आणि हे उभं करत असताना वयाच्या 42व्या वर्षी, जोपर्यंत ते पुण्यासारखी जी ब्रिटिश एरामध्ये सुरू झालेलं COEP हे कॉलेज आणि त्या कॉलेजचे ते विद्यार्थी, की ज्यांना खरं तर आधी वाटायचं की मला कलेक्टर व्हायचं आहे, पण नंतर त्यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी 42व्या वर्षापर्यंत ते प्रोफेसर म्हणून त्याच कॉलेजमध्ये होते. आणि अशा बॅकग्राऊंडवर त्यांनी हातातली गव्हर्नमेंटची नोकरीचं राजीनामा देऊन जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस असावी, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही प्रायव्हेट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं. तर या बॅकग्राऊंडवर त्यांनी जेव्हा 1981 साली पहिलं आर्टिकल पेपरमध्ये लिहिलं, तर त्यावेळेचे जे मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील यांना जेव्हा रिकग्नाईज झालं की पेपरमध्ये एक असं एक आर्टिकल आलं आणि त्याची त्यांनी सरकारने दखल घ्यावी, अशा पद्धतीने तो आर्टिकलचा इम्पॅक्ट एवढा होता. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1983 साली सरकारच्या धोरणांनी पण त्याची सुरुवात कराड सरांनी केली. तर ही इज द पायनियर फॉर प्रायव्हेट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र. तर त्यावेळेला 5 मोठ्या मोठ्या संस्थांना परमिशन दिली गेली की इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू करावे. सो कराड सरांनी हे सुरू केलेलं जे व्हिजन होतं, तर त्याच्यामध्ये बाकी सगळे कॉलेजेसच्या मागे बिझनेसमधली लोक, पॉलिटिशियन्स ह्यांना ही कॉलेजेस होती. पण एकमेव MIT हे कॉलेज होतं की जे एका शिक्षकाला, एका टीचरला देण्यात आलं चालू करण्यासाठी. ही MITची तुम्ही म्हणा की एक वेगळेपण की ही संस्था एका शिक्षकाने सुरू केलेली आहे. सो त्याच्यामुळे MITचा जो मुख्य पाया आहे की इथलं बेस्ट एज्युकेशन, तर हे बेस्ट एज्युकेशन देण्यासाठी डिव्होटेड टीचरनी जेव्हा ठरवलं की मला हे असं काहीतरी ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक चांगलं एज्युकेशन सुरू करायचं, द्यायचं आहे मुलांना, त्याची मला नाही वाटत की आपण दुसऱ्या कुठल्या ह्याच्याशी तुलना करू शकतो. राईट. सो एक खेड्यातनं, छोट्याशा रामेश्वर नावाच्या खेड्यातनं आलेला मुलगा असं शहरामध्ये जाऊन, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अशी एखादी संस्था सुरू करतो, आणि मागच्या 40 वर्षामध्ये MITने त्याचा जो विस्तार केलेला आहे तो डेफिनेटली तुमच्या समोर आहे, सगळ्यांच्या तो वाखाणण्याजोगा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सरांना, म्हणजे आम्ही त्यांची मुलं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना एक वेगळा, हे त्यांचं जे वेगळेपण आहे ह्या क्षेत्रात काम करत असताना ते पदोपदी जाणवतं. आणि त्यांचं नुसतं शैक्षणिक क्षेत्रात काम, म्हणजे त्यांचं एक जे वाक्य आहे की सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी विल ब्रिंग हार्मनी टू द वर्ल्ड, टू द मनकाइंड, अँड दिस इज नेसेसरी फॉर पुढच्या ह्या जगामध्ये. आपण जेव्हा म्हणतोय की सगळं विश्व परत युद्धाच्या ह्याच्यावर उभं आहे, कगारवर, तर तिथं हा शांतीचा संदेश देण्याचं जे काम त्यांनी वर्ल्ड पीस डोमच्या थ्रू केलेलं आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. की आज जगामध्ये जेव्हा वर्णद्वेष, जातींचा एकमेकांचा द्वेष चालू आहे, तर तिथं कुठेतरी हा संदेश त्यांचा
एका वेगळ्या लेव्हलवर सगळ्या जगासाठी आहे. वर्ल्ड पीस डोम हा फक्त भारताशी किंवा पुण्याशी निगडीत नाही, ते जगातलं एक मोठं, जगातला सगळ्यात मोठा डोम आहे सेंट पीटर्स डोम, जो आपण जगातला मोठा डोम म्हणतो. त्याच्यापेक्षा हा डोम मोठा आहे. तो नुसती वास्तू म्हणून नाही, त्या वास्तूपेक्षा त्या डोमच्या थ्रू जो दिलेला संदेश आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण कुठल्याही वास्तूंची निर्मिती तर ह्याच्या आधी खूप झाली, मोठे मोठे महाल आहेत, कितीतरी क्रिएशन्स आहेत, पण त्या वास्तूंचा संदेश हा ह्या पृथ्वी तलावर आज खूप गरजेचा आहे. आणि तो कराड सरांनी शैक्षणिक माध्यमातून तर केलाच त्यांनी, पण आता स्पिरिच्युअलिटी ही सगळ्या जगात एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी किती गरजेची असेल, त्याचा संदेश जे ते देतात तो खूप गरजेचा वाटतो मला. पण ते कसं सुचलं, म्हणजे अगेन वी आर स्टील टॉकिंग अबाउट हिम, पण कसं सुचलं? एक प्रोफेसर, ही इज अ प्रोफेसर, ही ते एज्युकेशनकडे मूव्ह झाले. मी ॲक्च्युली जेव्हा वाचत होतो त्यांच्याबद्दल, मला ऑनलाईन ते स्पेशली दिसलं वर्ल्ड पीस डोमबद्दल. ती संकल्पना, ती कल्पना आली कशी सुचली, किंवा आणि कधी झालं सर्व सुरू याबद्दल? कारण काय पूर्ण वेगळा, इट्स अ टोटली डिफरंट वे. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही जे म्हणता आहात तर ते कसं सुरू झालं हे म्हणण्यापेक्षा त्यांचं जे जडणघडण ज्या ठिकाणून झाली, म्हणजे कसं आहे की ते त्यांच्या, आमच्या मोठ्या आत्या, म्हणजे त्यांची मोठी सगळ्यात बहीण, तर त्यांची जी कथा आहे तर ती कथा खरंच वयाच्या 20व्या वर्षी, त्या जेव्हा आमच्या वडिलांच्या डोक्यावरचं त्यांचं आईचं छत्र हरवलं, म्हणजे आमच्या सरस्वती आजी, तर त्या गेल्यानंतर 3 भावंड, छोटी छोटी होती ही, 2-3 वर्षाची, आणि आमच्या मोठ्या आत्यात वयाचा पूर्वीच्या काळी डिफरन्स खूप असायचा. तर आत्या आमच्या लग्न झालेलं होतं त्यांचं, तर त्यांनी जेव्हा तो त्यांच्या आईच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, तर ही गोष्ट तुम्हाला खूप ऐकून वाटेल की हे असं खरंच घडलं का, तर ह्याला अख्खं गाव साक्षीदार असे आहे की त्यांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र स्वतः तोडलं आणि स्वतःच्या कपाळावरचं कुंकू त्यांनी पुसून नवऱ्याच्या हातात दिल्यानंतर म्हणले की ही मुलंच माझं आता आयुष्य असेल, आणि ते परत कधीही त्यांच्या घरी नांदायला गेल्या नाही. सो त्याच्यामुळं त्यांच्या ज्या मोठ्या भगिनी प्रयाग अक्का कराड, तर त्यांनी आमच्या वडिलांना शिक्षणासाठी, बाकीचे 2 भाऊ शेती करतील आणि हा मुलगा शहरात शिकायला पाठवायचा, ज्या गावात लाईट नाही, पाणी नाही, असा तो काळ. 1940 सालची गोष्ट करतेय ही. तर त्यांनी तो निर्णय घेतला. तर त्यांचं विजन किती मोठं असेल, आणि त्या एक पुरुषाला लाजवेल असं त्यांचं काम होतं. म्हणजे आमचे आजोबा, आमच्या घरी शेती पहिल्यापासून भरपूर, म्हणजे 50-60 एकर शेती पहिल्यापासूनच होती, पण शेती हेच मुख्य हे असताना शिक्षण काहीतरी वेगळं घडवेल असा जो एक हे होता की विश्वनाथाला घराच्या बाहेर उंबरा ओलांडून एका खेड्यातनं पाठवायचं. बार्शीसारख्या ठिकाणी त्यांनी, माडा म्हणून एक गाव होतं, तिथं त्यांनी पाठवलं आणि तिथं त्यांचं शिक्षण सुरू झालं. तर त्या शिक्षणाचा आता हा जर आजच्या पॉडकास्टमध्ये हा जो विषय आहे तर हा खूप मोठा होईल, पण तिथून सरांचं जे शिक्षण सुरू झालं आणि त्यांनी, आपण जे म्हणतो की परत मागे वळून बघितलं नाही असं म्हणणार नाही मी, त्यांनी ते त्यांचं कधीच खेडं, जे आमचं जे गाव आहे ते कधीच ते विसरले नाही. ही चुकीची म्हण वापरली जाते असं मला वाटतं की आपण सक्सेसकडे जाताना मागे वळून बघायचं नाही. म्हणजे काय, राईट, आपण आपलं ओरिजिनल मूळ जे आहे तर ते तसंच आपण जिवंत ठेवलं पाहिजे. कारण तुमची मुळंच नसतील तर तुम्ही एवढा मोठा वटवृक्ष उभा करू शकत नाही. तर ते MITचा एवढा मोठा विस्तार झाला, पण आमचं रामेश्वर जे गाव आहे ते डेफिनेटली तुम्हाला कधी तुमचा योग आला तर बघा. तर सरांनी तेवढाच विकसित गाव त्यांनी तिथे उभं केलेलं आहे की जिथे हिंदू मुस्लिम सगळे बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. तिथं बुद्धविहार बांधला त्यांनी, मशीद जी आमची जुनी जामा मशीद होती तिथं, तर इथं राम रहीम सेतू बांधला. आमची एक मोठी सुंदर नदी आहे तिथं, त्या नदीवर तो सेतू एक मॉन्युमेंट आहे ॲक्च्युली ते, आणि एका बाजूला मंदिर, एका बाजूला मशीद. आणि तर त्याचं ही क्रिएटिव्हिटी त्यांना कुठून आली, तर आम्ही असं म्हणतो की ही इज अ, तुम्ही म्हणा की बॉर्न टीचर आहेतच, पण इज अ बॉर्न आर्किटेक्ट, इज अ बॉर्न आर्टिस्ट. आणि त्यांच्या डोक्यात आलेल्या कल्पना, आपण जे म्हणतो की कलाकार एखादा डोळे झाकून एखादी गोष्ट डोळ्यासमोर उभी करतो आणि ती जेव्हा ती आत्मसात करतो, मी म्हणते की कलाकाराला डोळ्यात रात्री झोपेत किंवा झोपायच्या वेळेला त्यांनी जे विचार केलेले असतात ते जो आत्मसात करून त्या उभ्या करतो तो खरा कलाकार. येस, बरोबर आहे.
मग विचार तर खूप सगळे करतात आपण, पण ते एक्झिक्यूट करणं हे खूप महत्वाचं आहे. तर ते जे ठरवतात ते एक्झिक्यूट करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला असा प्रश्न पडतो की नाही काहीतरी चुकतंय का ह्यांचं, पण आम्हाला मुलं म्हणून किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना वाटतं हे असं काहीतरी स्वप्न एवढं मोठं कसं काय बघू शकतात, की आता त्यांनी जे त्यांचे आता वयाच्या आपण म्हणू त्या वयाच्या 85व्या वर्षी म्हणजे करोनामध्ये सगळं जेव्हा जग शांत बसलं होतं, थांबलं होतं, तर तेव्हा त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांनी जो प्रकल्प मनात धरला होता की बद्रीनाथमध्ये सरस्वती नदीचा जिथे उगम आहे त्या उगमाच्या तिथे जिथे गाडी जात नाही तिथे पायीच जावं लागतं 2 किलोमीटर चालत जाऊन माणागाव जिथे आता सरस्वती मंदिर उभं आहे. 65 दिवसामध्ये करोनाच्या नंतर 2021 मध्ये त्यांनी ते मंदिराचं काम सुरू केलं आणि अवघ्या 65 दिवसात त्यांनी ते मंदिर उभं केलेलं आहे. बर्फासारखं ठिकाण, की आपण पूर्वी असं म्हणतो की ते पूर्वी एखाद्या राजाने मुख्य बद्रीनाथाचं जे मंदिर आहे ते कसं उभं केलं असं. तर तसंच आम्हाला असं नेहमी वाटतं की सरांनी ज्या पद्धतीने ते मंदिराचं रचना केलेली आहे आणि माणसांनी दगड वाहून नेली आहेत ह्या काळात सुद्धा. अच्छा, ओके. आणि ती दगड एक एक मार्बल किंवा लाल दगड उचलून नेणं हे सोपं नाहीये, कारण तुम्हाला तिथं माणसं माणसं ही वेगळीच आहेत की ज्याच्यात वाढली की त्यांना एवढं आपल्याकडं ते म्हणतात ना जशी माती असते तसा माणूस घडत जातो, तशी ती तिथली माणसं आहेत की त्यांनी ती लिटरली पाठीवर दगड वाहून नेलेली आहेत. तिथं त्यांनी उभं केलेली जी कल्पना आहे की तिथून पांडवांचं स्वर्गारोहण झालं अशी आख्यायिका आहे. तर तिथं तो भीमपूल आहे. तर तिथं सरांनी पांडवांचा द्रौपदी आणि एक कुत्रा युधिष्ठिराच्या बरोबर गेला. तर ही कल्पना त्यांनी तिथं प्रत्यक्षात उतरवली. तिथे 1200-1500 किलोचे म्हणजे 1-2 टनाचे पुतळे भीम अर्जुन यांचे पुतळे तिथपर्यंत कसे गेले असतील ही आपण कल्पनाच गेलेली बरी. आणि हे पुतळे बाय रोड तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आता तिथं गाडी नाही जाते पुढं, मग पुढचे पुतळे तिथं कसे उभे करायचे. तर हे तेच करू शकतात, म्हणजे दुसरं कोणी नाही. मग नंतर एक पॉइंट असा आला की द्रौपदीचा पुतळा त्यातल्या त्यात 700-800 किलोचा होता. तो 25-30 लोकांनी तो कसा बसा त्या वाकड्या तिकड्या रस्त्यावर तिथं, पण बाकीचे पुतळे मात्र शेवटी फायनली त्याला अर्धे कापून परत तिथे ते डिसमॅन्टल करून परत वेल्डिंग करावे लागले. असे ते पुतळे आपण तिथे बघू शकतो. एक एक त्यांच्या ज्या कल्पना आहेत तर त्या आपण फक्त इमॅजिन करायचं की हे त्यांच्या डोक्यात आलं आणि ते डोक्यात आलेलं त्यांनी ते अंमलात आणलं. हे फार सुंदर आहे त्यांचा आयुष्याचा जो सगळा आपण क्रम बघतो. मानवता मंदिर असेल आणि तुम्ही बघा प्रत्येक गोष्ट ही मानवतेशी निगडीत बोलतायत. ते सरस्वतीचं मंदिर की जिथं तो सरस्वतीचा उगमस्थान की आवाज तो नदीचा एवढा प्रचंड आणि बर्फ तिथं आहे की तिथं वर्षभरातले फक्त हार्डली 3 महिने काम करायला मिळतं. अच्छा, अशामध्ये तुम्ही ते काम करून दाखवायचं आणि खूप सुंदर त्याची कल्पना आहे. तिथे त्यांनी त्यांच्या म्हणजे आईला डेडिकेटेड, तुम्ही म्हणलात की कराड सर एका वाक्यात कसे सांगायचे, तर कराड सर एका वाक्यात नाही सांगू शकत. तर इथं त्यांना त्यांनी त्यांच्या बहिणी आमच्या ज्या आत्या आहेत त्यांचा तिथे जो स्टॅच्यू त्यांनी तिथे त्या सरस्वतीची आराधना करतात असं तिथे त्यांनी तो स्टॅच्यू हे त्यांनी त्यांच्या बहिणीला दिलेलं एक डेडिकेशन डेडिकेट केलाय त्यांनी तो त्याला. आणि समोरच लता मंगेशकरांचाही स्टॅच्यू उभा केलाय. लता मंगेशकरांचा का तर आपण ज्यांना सरस्वतीला लता मंगेशकरजींना गाणं सरस्वती म्हणतो, तर त्या तिथून आल्या, महाराष्ट्रात त्यांचं वास्तव्य राहिलं आणि परत त्यांची माहेरी पाठवणी केली गेली जेव्हा त्या गेल्या दिदी. असा तो स्टॅच्यू तिथे त्यांनी उभा केलाय त्या मंदिरात सरस्वतीच्या समोर की त्या सरस्वती वंदना म्हणतायत असं ते इमॅजिनेशन आहे. आणि ही कल्पना जी आहे त्यांची की त्यांच्या बहिणीला आई समान ज्याला मानतात तर त्यांनी केलं आणि दिदींना ऑफकोर्स. तर ते खरंच बघण्यासारखं आहे. आज तिथे जेवढी लोक बद्रीनाथला जातात त्याच्या तेवढाच ओघ त्या मंदिरात, तिथं पाऊल टाकायला जागा नाही असं ते अप्रतिम सुंदर मंदिर तिथे सरांच्या कल्पनेतून उभं राहिलं. म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांच्या आईचं नाव सरस्वती होतं. सो त्यांनी म्हणून ते तिथं त्यांनी अशी छोटीशी मूर्ती डोंगर कपारीमध्ये ठेवलेली होती. ती त्यांनी पाहिली होती 20 वर्षापूर्वी जेव्हा ते बद्रीनाथला गेले होते. तेव्हा त्यांनी संकल्प सोडला होता की मी इथे सरस्वतीचं मंदिर बांधून देईन. मस्त त्यांनी कम्प्लीट केलं. म्हणजे असं आहे त्यांचं. पण कसं आहे ना, ज्यांचं नाव विश्वनाथ आहे त्यांच्या हातून वर्ल्ड पीस डोमची रचना घडली. त्यांच्या नावातच विश्वनाथ आहे ऍक्च्युली. सो त्यांनी ते खरं करून दाखवलंय त्यांचं नाव असं आम्हाला वाटतं. MIT म्हणजे आम्ही काम करतो आहोत
त्यांच्या गायडन्स खाली आणि त्यांच्या आशीर्वादाने पण मुलं म्हणून आम्ही त्यांना कुठेही फेल न होण्याचा जो त्यांचा हे आहे तो आम्ही कुठेतरी पुढे वारसा चालवायचा प्रयत्न करतोय असं वाटतं. ओके, त्याबद्दल बोलूच. आणि आपण जर सरांबद्दल बोलायला गेलं तर बहुतेक आपल्याला एक एपिसोड कमी पडेल. अगदी अगदी. आणि आय रिअली होप की आम्हाला सुद्धा त्यांना भेटण्याचा योग. म्हणजे आता तुम्ही नारी शक्ती ह्या विषयावरच तुम्ही विषय घेतलात म्हणून त्यांच्या आयुष्यातल्या 2 स्त्रिया ज्या अतिशय महत्वाचं की म्हणलं तुम्ही की त्यांची आई आणि त्यांची मोठी भगिनी, हा म्हणजे एका स्त्रीने ठरवलं तर त्या काय करू शकतात, तर त्याचं उदाहरण आहे खरं तर ह्या नवरात्रीच्या निमित्ताने हा जो तुम्ही काय कार्यक्रम घेत आहात. तर त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या दोन्ही स्त्रियांचं अतिशय वेगळं स्थान आहे आणि त्याच्यामुळे ते घडतं. आपण जो नारीला सन्मान द्यायचा जो विचार करतो, हो, तर त्याच्यातनं काय घडू शकतं त्याचं उदाहरण सर आहे. मॅडम, मी MIT बद्दल वाचत होतो आणि खूपच युनिक असा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट्समध्ये ऑब्व्हियसली एज्युकेशन तर टॉप नॉच आहेच, पण त्याचसोबत तुम्ही आर्ट, मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी याला सुद्धा खूप प्रमोट करता. आणि आय डोंट थिंक खूप असे दुसरे शैक्षणिक संस्था आहेत ज्या या गोष्टींना सोबत घेऊन चालतात. पहिल्यापासून MIT 1983 साली जेव्हा MIT सुरू झालं तर तेव्हा सरांचं एक वाक्य होतं, मला नक्की इथं मेन्शन करायला आवडेल, की ज्याला शिस्त ही शिक्षा वाटते त्यांच्यासाठी MIT नाही. अरे वा. असं त्यांचं जे ब्रीदवाक्य होतं त्याच्यावर MIT ची सुरुवात झाली. तर हे सांगताना मला असा आनंद होतो की ते नुसतं आमच्या सरांच्या बरोबर आमचे भिडे सर जे होते, सरांना जे खांद्याला खांदा लावून या लोकांनी कामं केली, तर भिडे सर नुसते कॉरिडॉरमधनं चालले जरी ना तरी मुलं जो एक रिस्पेक्ट असतो, की नुसता रिस्पेक्ट नाही, अरे शूजला पॉलिश नाहीये मुलांचा, साधाच युनिफॉर्म असला जो. आणि MIT ही पहिली संस्था की जिने कॉलेजला युनिफॉर्म इंट्रोड्यूस केला. ओके. सो कॉलेजमध्ये युनिफॉर्म माणसाला शिस्त आणते हा रूल होता. तो 2-3 दिवस आम्हाला कंटिन्युअस युनिफॉर्म मस्ट असायचा. आणि मुलं ती जी स्मार्ट दिसतात युनिफॉर्ममध्ये, तर तो स्मार्टनेस तुमचं चालणं, उठणं, बसणं, बॉडी लँग्वेज तुम्हाला एक वेगळा इम्पॅक्ट देते, एक कॉन्फिडन्स वेगळा देते आणि त्याच्यासाठी ती गरजेची असते. असं एक शिक्षण नुसतं फक्त अभ्यासातलं पुस्तकातलं शिक्षणाच्या बरोबर ओव्हरऑल मुलांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्पिरिच्युअलिटी जर म्हणाल तर पहिला मेकॅनिकलच्या मुलांनी म्हणजे व्यायाम किती महत्त्वाचा आहे. तर स्पिरिच्युअलिटीची सुरुवात कुठून झाली, सरांचं दैवत आपण स्वामी विवेकानंदांचा ते खूप भक्त आहेत, ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे त्यांचे आराध्य दैवत. तर आमच्या घरात पंढरपूरची वारी आहे गेले 60 वर्षाची. सो ही परंपरा जेव्हा आळंदीच्या घाटांवर इंद्रायणीचं जे गटारासारखं जे पाणी वाहतं ते तिथं त्यांच्या भगिनी जेव्हा ते तीर्थ म्हणून पिलं त्यांनी, तेव्हा त्यांनी त्यांच्या हातावर असा फटका मारला जेव्हा ते इंजिनिअरिंग कॉलेजला होते आणि तिथं ते आळंदीला गेले होते बरोबर, की हे पाणी तू पिऊ नकोस. तर तेव्हा आमच्या आत्या म्हणल्या होत्या, मला हे पाणी प्यायला तू नाही म्हणतोयस तर तू इथं खरं काहीतरी करून दाखव. तेव्हा मला नाही म्हण, ह्याला जर आम्ही तीर्थ म्हणून प्यायचं म्हणतोय तर मग तीर्थक्षेत्रांचा विकास ही कल्पना तिथे जन्माला आली. अच्छा. वयाच्या त्यांच्या 20व्या वर्षी जेव्हा ते कॉलेजमध्ये होते त्यावेळेला तेव्हा त्यांच्या मनामध्ये सुरू झालेली ही उंची 40व्या वर्षी जेव्हा त्यांनी 42व्या वर्षी MIT सुरू केली आणि आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना. आणि आज आपण जे घाट बघतो आळंदीमधले बऱ्याच पिक्चर्समध्ये वगैरे तुम्हाला दिसतात, तर हे सरांच्या संकल्पनेतनं ते बांधायला सुरुवात केली. आणि जर सगळ्या लोकांच्या सहकार्यातनं, वारकऱ्यांच्या सहकार्यातनं हे घाट उभे राहिले, पण एखादा माणूस जेव्हा संकल्पना सोडतो आणि जनसमुदाय त्यांच्या बरोबर जेव्हा येतो तर तेव्हा काय उभं राहू शकतं, तर आपलं आळंदी देहू ही तीर्थक्षेत्र आहेत. आणि तीर्थक्षेत्रांचा विकास हा भारतासाठी एक वेगळी दिशा देईल हा जो संदेश त्यांच्याकडनं दिला जातो. डॉक्टर विजय भटकर आपले कम्प्युटर मॅन, सो त्यांची आणि सरांची जी मैत्री आहे तर त्याच्यातनं तीर्थक्षेत्र आणि यांच्या, तर सरांनी तीर्थक्षेत्र नुसते घाट बांधून थांबले नाही. 20 वर्षापूर्वी आळंदी इथे इंजिनिअरिंग कॉलेज, शाळा, BA BEd तिथे आज जवळजवळ 8 ते 10 हजार विद्यार्थी त्या कॅम्पसवर आहेत. आळंदीच्या एका कॅम्पसवरती 8 ते 10 हजार. हां. सो हे जे आहे तर हे तर नुसता तीर्थक्षेत्रांचा विकास आपण देव म्हणून नाही चालणार, तर त्याच्याबरोबर तिथं स्वच्छता, फिल्टर्ड पाणी, तर त्यांनी तिथे ती गोमुख बनवलेली आहेत, त्याच्या मागे फिल्टर्स लावलेले आहेत आणि लोकांनी
कपडे त्याच्यातच धुतले जातात, तेच पाणी तीर्थ म्हणून प्यायचं. तर हा कन्सेप्ट न करता बाबा फिल्टर्ड पाणी आलेल्या वारकऱ्यांना मिळेल का, अशा दृष्टीने त्यांनी तो विकास तिथं सुरू केला. आणि स्पिरिच्युअलिटी ही नुसती फक्त आपण काय म्हणता येईल की देवदेव करून नाही स्पिरिच्युअलिटी होत असं मला वाटतं. की निसर्गाची पूजा पहिली करा, त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तर दिवा लावत असताना काय आपल्याला खूप तेलाच्या काही नद्या वाहत आहेत किंवा कापसाची शेतं वाया चाललीत म्हणून दिवा लावलेला नसतो. बरोबर आहे. तर तो दिवा आपल्याला जेव्हा आपण घरात लावतो तो एक जी शांतता, एक मनशांती जी मिळते, तर ती कुठंतरी आजच्या ह्या नवीन पिढीला इतकी गरजेची आहे की जिथं मोबाईलचा भस्मासूर आपण म्हणूयात, तर तिथं जर आपल्याला एक स्पिरिच्युअल टच कुठल्याही गोष्टीचा असेल, आपण सर जे म्हणतात की मी माझ्या आईवडिलांमध्ये, आपल्या मोठ्या लोकांमध्ये तुम्ही देव शोधा, असं जे त्यांचं वाक्य आहे, तर त्याच्यामध्ये घरात अगदी तुम्ही आजी आजोबांचे पाया पडणं असेल, आईवडिलांचे पाय पडून किंवा देवाला हात 1-2 मिनिटं जोडून तर तुम्ही गेलात, म्हणजे ते देवघरच घरात असावं नाही असं नाही, पण कुठंतरी त्याच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला मनाला शांतता मिळते, हे कुठंतरी त्या पिढीला कळलं पाहिजे. म्हणून म्हणजे म्हणलं की 1983 साली MIT सुरू झाली, तर मेकॅनिकलच्या पहिल्या बॅचनी एक प्रोजेक्टच दिला गेला होता की मेटलचा हनुमान बनवायचा. तो अजूनही MITच्या त्या कॅम्पसवर आहे आणि त्याला तुम्ही मंदिर म्हणा किंवा ते मुलांचं क्रिएशन, तिथे त्याला रोज दिवाबत्ती केली जाते. आणि तो फर्स्ट इयरच्या मेकॅनिकलच्या मुलांचा प्रोजेक्ट म्हणून ते डिस्प्लेवर आहे आणि त्याचं मंदिर झालं, आजूबाजूची सगळी लोकही तिथे नमस्कार करायला येतात. तर हे सायन्समधून क्रिएट केलेली एखादी गोष्टीला आपण एक, पण हनुमान आपण म्हणतोय तर तुम्ही बघा की म्हणजे आपला जो धर्म आपण म्हणतो आहोत तर तो किती सुंदर आहे. ते तसं विचार केला तर विष्णू, आपण ब्रह्मा विष्णू आपण जेव्हा म्हणतोय तर ब्रह्मांड विष्णू म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाला प्रतीक करत असतं. हे इंद्रदेवाची पूजा करतोय म्हणजे आपण पावसाची पूजा करतोय, जो आपल्या निसर्गासाठी गरजेचा आहे. आपण हनुमान म्हणलं, वानर म्हणजे प्राण्यांची पूजा करतोय आपण, की जे निसर्ग टिकवण्यासाठी गरजेचे आहेत. गणपतीची आपण जेव्हा सुरुवात कुठल्याही कार्याची करताना आपण गणपतीची पूजा करतोय, तर हा गणपती म्हणजे एक हत्ती हे आपल्या पृथ्वी तलावरचा आता सगळ्यात मोठा प्राणी, तो शांतही आहे, एवढा मोठा असून तो क्रूर नाहीये. बरोबर. आणि तो बुद्धीचं प्रतीक म्हणून आपण त्याची करतो. तो शांत जरी असला तरी तो खूप बुद्धिमान आहे. सो म्हणून आपण निसर्गाचीच पूजा करतोय खरं पाहायला गेलं तर, त्याला आपण अंधश्रद्धेचं स्वरूप दिलं. पण ही अंधश्रद्धा कधीही नव्हती. दुसऱ्या धर्मांचा इथे द्वेष करावा हे कधीही भारताला कुणी शिकवलं नाही. भारत हा देश आपण असं म्हणायला हरकत नाही की आपण स्वतःहून कधी कुणावर आक्रमण केलेलं नाही. येस, बरोबर आहे. आपण आलेल्या आक्रमणांना प्रत्युत्तर दिलंय, पण आपण जाऊन दुसऱ्याच्या जमिनींवर आपण अधिकार दाखवायला गेलो नाही. पण आपली सहिष्णुता, आपल्यावर बरेच वर्ष गुलामगिरीमध्ये जे भारताचे गेले, पण तरी स्टील आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. हीच आपण म्हणूयात की आपल्याला काहीतरी हा देश जगाला एक शांततेचं प्रतीक म्हणून बघेल जग. ह्याच्याकडे 21सावं शतक हे भारताचं असेल असं जे विवेकानंदांचं वाक्य होतं, तर ते वाक्य कदाचित होईलही खरं, पण त्याच्यासाठी खरंच खूप कष्ट आहेत. आपण म्हणतोय की हे होईल, पण हे होण्यासाठी ही नवीन पिढी या दृष्टीने काम करावं लागेल. एज्युकेशन सेक्टरमध्ये बदल घडवावे लागतील की स्पिरिच्युअलिटी शिकवली जात नाही, ती रोज मुलांना त्यांनी कॅम्पसवर बघावी, दिसावी, त्याच्यातनं कुठेतरी शांतता प्रस्थापित होईल. नाहीतर मग ह्या आजच्या ड्रग्ज, बाकी इतर अल्कोहोल, या सगळ्या गोष्टींमध्ये आणि फोन, ह्याच्यातनं मुलांना आपल्याला बाजूला ठेवून हे घडवता येईल का? मोठे प्रश्न आहेत ऍक्च्युली. येस. आणि अजून एक MIT बद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण एखादी कुठली गोष्ट नवीन बनवायची झाली आपल्याकडे की सहज आपण लगोलग झाडं तोडायला घेतो. तर MIT एक अशी इन्स्टिट्यूट आहे जिथे त्यांचं कॅम्पस, कॉलेज, इन्स्टिट्यूट जेव्हा बनत असतात, एकही झाड तोडत नाहीत. एव्हरीथिंग दॅट इज बिल्ड, जे काही बनतं, जे काही बांधलं जातं, ते झाडांना कन्सिडर करून बांधलं जातं. राईट मॅडम? ॲब्सोल्युटली. हा कन्सेप्ट जो तुम्ही म्हणताय की MITचे मोस्टली सगळे कॅम्पसेस अशा अगदी बंजर विरान जमिनींवर सुरू झाले, पण पहिला कॅम्पस सुरू झाल्यानंतर तिथे आधी 100-200 झाडं लावली जातात, मग बिल्डिंग्स बांधायला उभ्या केल्या जातात.
म्हणजे पहिली वृक्षारोपण होतं की म्हणजे जोपर्यंत 2-3 वर्षामध्ये बिल्डिंग उभ्या राहतात तोपर्यंत आधी झाडं त्याच्या दुप्पट स्पीडनी वाढलेली असतात. तर निसर्गाला कुठेही हार्म न करता, म्हणजे ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमचा मुंबई मधला जो कॅम्पस आहे, जो मीरा रोड इथे ऑलरेडी होता, तर ते इटसेल्फ ते जंगलच आहे. मग हे जंगल सरांनी 25 वर्षापूर्वी जेव्हा ती जमीन घेतली तर त्यावेळेला तिथं काही म्हणजे वस्तीच नव्हती तशी, पण तरी सुद्धा मुंबईमध्ये जसं गोरेगावची फिल्म सिटीचं जंगल अजूनही आबादित आहे, आपण ज्याला मुंबईचे म्हणतोय की हे लंग्स आहेत, तर तशाच पद्धतीने हा मीरा रोडचा संजय गांधी नॅशनल पार्कचा मागचा भाग आहे. आणि तो कॅम्पस उभा करत असताना आम्ही हार्डली फक्त एक 4-5 झाडं की जे खरं तिथली खूप युनिक झाड आहेत ती आम्ही रिप्लांट केली. ओके. ती आम्ही तोडली नाही. आणि आम्ही फार नशीबवान आहे की आमची त्याच्यातली 3 झाडं जगली. 2 झाडं मात्र आम्ही जगवू शकलो नाही. पण त्याच्याबरोबर आज त्या कॅम्पसवर ऑलरेडी खूप डेन्स झाड आहेत, त्याच्यात 300 झाडं आम्ही लावलेली आहेत. म्हणजे सरकारने कंपल्शन केलंय असं नाही, सरकारचं कंपल्शन 100च झाडांचं होतं की तुम्हाला 100 झाडं लावल्याशिवाय पुढच्या परमिशन्स होत नाहीत. पण आम्ही त्यांनी सांगायच्या आधीच ऑलरेडी आम्ही 100 झाडं आणि नंतर आम्ही अजून 200 झाडं लावलेली आहेत. बापरे. अशी 300 झाडं तिथे मोठी मोठे वृक्ष आहेत. आणि ते नुसते डेकोरेशनची झाडं जी आहेत तर ती वेगळी आहेत, हे मोठे मोठे वृक्ष होणार आहेत. आणि त्याच्याशिवाय आपल्याला ह्या पुढच्या पिढीला एक चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर त्यांना ऑक्सिजन लागेल. तर उद्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ह्या नवीन पिढीला ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरावे लागतील का, असा प्रश्न जेव्हा उभा राहील काही अजून 20-25 वर्षांनी, तर तेव्हा असे काही कॅम्पसेस असतील किंवा हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असावा असं मला वाटतं ऍक्च्युली. निसर्गाला प्रमोट करण्यासाठी पण तुमच्याकडे काही ना काही सतत चालू असतं, राईट? जसं मगाशी तुम्ही सांगत होता रांगोळी, आज तुमचा काहीतरी प्रोग्राम होता नॅचरल. हो हो हो. आज कॅम्पसमध्ये खरं तर यावर्षी आम्ही नवीन इंजिनिअरिंग कॉलेज लॉन्च केलं. शाळा आम्ही 2 वर्षापूर्वीच लॉन्च केली होती, पण इंजिनिअरिंग हा आमचा सुरुवात इंजिनिअरिंग कॉलेज झाल्यामुळे MIT ला लोक इंजिनिअरिंगसाठी जे ओळखतात. आणि पहिल्याच वर्षी आम्ही तिथे 240 सीट आम्हाला AICTE कडनं मिळाले होते. 100% ॲडमिशन्स पहिल्याच वर्षी झाल्या. सो त्या कॅम्पसचे स्ट्रगल्स वेगळे होते, पण आज कॉलेजच्या मुलांच्या दृष्टीने ते सुरू झालं. आणि मग मुलांना आता त्या कॅम्पसवर काहीतरी निसर्गाशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, कारण तिथे आता इनॉर्मस जंगल, मी थोडंसं आर्टिस्टिक माझी मला आवडतं, त्याच्यामुळे मला जे सुचलं असंच मनात कल्पना आली की तिथे दगड गोटे इतकं जंगलमध्ये गवत, तर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे, वेगवेगळ्या प्रकारची फुलं तिथे येतात जी आता पाऊस संपला की ती सगळी नष्ट होणार आहेत, म्हणजे ते काही राहणार नाहीयेत. ती ही मोठी झाडं राहतात पण जे जंगली गवत उगवलेलं असतं. तर मग असंच बसल्या बसल्या काहीतरी आर्टिस्टिक विचार मनात चमकून गेला की मुलांना हे जे आता सगळं कापलं जाणार आहे किंवा ह्याच्यावर तणनाशक मारून हे संपवलं जाणार आहे, त्याच्या आधी मुलं कुठंही प्लास्टिक पेपर न वापरता ह्याच्यातनं ते काय क्रिएट करू शकतील, एखादं डिझाईन. सो जे तर त्यांना हा इंजिनियर्स म्हणून हा प्रोजेक्ट दिला गेला. तो डेफिनेटली आम्ही वर्कआउट करणार ह्या 2-4 दिवसात. आज थोडंसं मला पावसामुळे नवरात्रीत यावर्षी खरंच खूप पाऊस झालाय, त्याला कारणीभूत आता ह्या पुढच्या इंजिनियर्सलाही ह्याच्यावर सोल्युशन काढावं लागेल. कारण आपण सगळीकडे म्हणतोय की त्याच्यावर पूर खूप येतोय, मग पाऊस पडलाच नाही ह्याच्या आधी. खरं तर आपल्या लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी हा एवढा पाऊस नॉर्मल असायचा. होय. पण कॉन्क्रीटच्या जमिनी एवढ्या जास्त झाल्यामुळे आपण शहरांमध्ये जे पुराचं प्रमाण बघतोय, तर पाणी जमिनीत मुरायला जागाच नाही. तर मग हे इंजिनिअरिंग वंडर्स करण्याची वेळ आता शहरांच्या वर आलेली आहे. आणि हे फ्युचर इंजिनियर्स जे MIT सारख्या संस्था, इतर टेक्निकल संस्था ज्या उभ्या करतील, तर त्या ह्या जनरेशनला चांगलं सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर त्यांना ह्याच्यावर सोल्युशन्स काढावे लागतील. जसं म्हणजे मला जपानसारखा जो देश आहे, तर त्यांनी म्हणजे मला माहिती नाही तुम्ही कधी ऐकलंय की नाही, तर त्यांचे जे रोड्स आहेत त्यांच्याकडे हा फ्लड हा खूप मोठा प्रश्न होता जपानमध्ये. तर त्याच्यात त्यांनी प्रत्येक जे आता नवीन रोड्स त्यांनी बनवले, जुने रोड तोडून काही ठिकाणी की जिथं खूप फ्लड यायचा त्यांच्याकडे, तर एक तर त्यांच्याकडे जमीन कमी आहे. तर त्यांचं हे इंजिनिअरिंग मार्वल आहे ऍक्च्युली, की त्यांनी प्रत्येक रोडच्या खालून एक नदी वाहते. म्हणजे जेव्हा पाऊस असा इनॉर्मस वाहतो तेव्हा रोडच्या खालून ह्या नद्या वाहत त्यांनी एवढे मोठमोठे टँक्स बनवलेत. हे मी आता तुम्हाला आकड्यांमध्ये सांगू शकत नाहीये की ते टँक्स जमिनीच्या खाली आहेत आणि हे सगळं पाणी तिथे जाऊन जमा होतं आणि त्यांनी त्याला टेम्पल्स असं म्हटलंय.
टेम्पल्स. डेफिनेटली तुम्ही हे बघा. आणि हे मी रिसेंटली माझ्या मुलाने मला दाखवलं आणि मी क्वाईट सरप्राईज, कारण आम्ही जस्ट त्या दिवशी फ्लड ह्या विषयावर मी माझ्या मुलाशी बोलत होते, तेव्हा तो मला म्हटला की आई, जपानमध्ये हे अशा पद्धतीने ते बनवलं आणि ते म्हणजे कुठलाही समुद्राच्या खालचा हा जो टनेल, जो आपण युरो टनेल म्हणतो, ते पण एक वंडर आहे. आता आपल्याकडे आपण प्रयत्न करतो आहोत, पण हे असे जे वंडर्स आहेत ना, हे आता आपल्याला भविष्याकडे बघताना ना, भारत हा डेव्हलपिंग कंट्रीच्या पुढे डेव्हलप्ड कंट्री जेव्हा त्याला म्हणण्याची वेळ येईल, तर त्याच्या आधी हे चेंजेस आपल्याला खूप गरजेचे आहेत असं मला वाटतं. हो, नक्कीच. आणि मगाशी आपण सरांबद्दल बोलत होतो आणि आपण ऑब्व्हियसली पुढेही बोलूच, तेव्हा तुम्ही एक गोष्ट एक पटकन तुम्ही बोलून गेलात की सरांचा वारसा, लेगसी ज्याला आपण असं म्हणतो. तर कसं असतं, म्हणजे मला एक प्रश्न नेहमी पडतो की आता तुम्हाला सरांचा सपोर्ट आहे, ते त्या संगोपन मिळालं तुम्हाला, ते लहानपणाचं तुम्हाला बहुतेक माहिती आहे मी काय बोलणार आहे ते, की कसं असतं की बऱ्याच वेळेला हल्ली ऑनलाईन म्हणा किंवा लोकांमध्ये असं झालंय की एखादी व्यक्ती जर श्रीमंत घरातून येते किंवा चांगल्या वेल कनेक्टेड बॅकग्राऊंडमधून येते, मग त्यांना काय करायचं, त्यांच्यासाठी गोष्टी खूप इझी आहेत. पण ऍक्च्युली ते तसं नसतं, बिकॉज तुम्हाला लेगसी मेंटेन करायची आणि स्वतःचं काहीतरी बनवा. तर त्याबद्दल मला ऍक्च्युली तुमचं इनपुट किंवा तुमचं मत काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. हा नक्की चांगला प्रश्न आहे. म्हणजे याच्यात मला असं वाटतंय की मी तुम्हाला असं सांगू शकेल की ही लेगसी जेव्हा तुम्ही म्हणता आहात, तर कुठल्याही वटवृक्षाखाली छोटी झाडं पटकन खूप मोठी होत नाही. बरोबर आहे. हो. तर पण जर त्यांना म्हणजे कदाचित आम्ही सरांनी इतके मोठं होण्याचा विषय नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे सरांची जागा आहे, त्याला कुणी हात लावू शकत नाही. पण पुढच्या पिढीने जर काम नाही केलं तर डेफिनेटली कुठलंही एम्पायर म्हणा किंवा कुठल्याही मोठ्या संस्था म्हणा, ह्या कोसळायला वेळ लागत नसतो. तर याच्यामध्ये आम्ही ट्रस्टी म्हणून काम पाहण्यापेक्षा MIT मध्ये मोस्टली सगळेच ट्रस्टी हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत. ओके. आणि सगळेजण हायली एज्युकेटेड आहेत. एज्युकेशन हा बेस असला तरी प्रत्येकामध्ये कुठेतरी सरांनी लहानपणापासून, मे बी आम्ही सरांना बघत होतो की ते किती डॅशिंगली काम करतात, तर त्यांच्यात जे लिडरशिप ची जी क्वालिटीज आहेत, तर ती हळूहळू कदाचित आमच्यात ती पर्क्युलेट कुठेतरी असेलही, तर त्याला पॉलिश करण्याचं काम सरांनी आणि आमच्या आईनी, याच्यामध्ये आईचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही फक्त 5 त्यांची मुलं नाही होत ह्या फील्डमध्ये. सरांचे जे पुतणे, आमचे जे सरांनी 14 मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये वाढवली. आणि आमच्या शेती हा आमचा मूळ व्यवसाय म्हणा किंवा आमचा एक क्लोज टू आवर व्हेरी हार्ट ॲक्च्युली, जो की तिथे आम्ही रमतो. तर पण याच्यामध्ये आमच्या आईचा पण खूप ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आणि म्हणजे सरांनी जेव्हा सांगितलं की ही माझी सगळी भावांची मुलं वाढवायची आहेत, तर त्यांच्याशी त्यांचं रक्ताचं नातं होतं, पण आमच्या आईशी त्यांच्याशी असं कुठलंही रक्ताचं नातं नसताना दुसऱ्या म्हणजे पुतण्यांना आईचं प्रेम तेवढ्याच लेवलनी जेवढं आम्हाला मिळालं, म्हणजे अशी आमची आई. तर मला असं नेहमी वाटतं की MITचा जर कळस सरांनी उभा केला तर त्याचा पाया असा आमच्या आईनी पण ह्याच्यामध्ये तिचं खूप मोठं योगदान आहे. आणि तिची मला आज आठवण केल्याशिवाय मी आज बोलू शकणार नाही असं मला वाटलं. सो त्या दोघांचं हे MIT हे एम्पायर उभं करताना खूप योगदान होतं तिचंही याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही लेगसी जेव्हा तुम्ही म्हणता आहात, तर कुठली लेगसी जर तुम्ही कष्ट घेतले नाहीत तर त्या लेगसीला काही अर्थ नसतो. इथे प्रत्येक जण प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट घेतो. आपले MITचे कॅम्पसेस मध्य प्रदेशमध्ये आहे, मेघालयमध्ये आहे. तर तिथे माझा दुसरा मोठा भाऊ डॉक्टर सुनील कराड असेल, राजबागेसारखा मोठा 120 एकरचा कॅम्पस तिथे डॉक्टर मंगेश कराड, तर आणि माझी लहान बहीण असेल, मोठी बहीण असेल, सगळ्या जणी. आणि सरांनी कधीही मुलगा मुलगी हा भेद जर तुम्ही बघितलं तर जाणत नाही की एवढ्या जुन्या काळातला त्यांचा विचार असून सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांना जेवढं प्रमोट केलं तेवढंच मुलींनाही प्रमोट केलं. आज तुम्ही नवरात्रीच्या बेसवर हा जो कार्यक्रम घेताय, तर म्हणजे मुलींमध्ये कॅलिबर कमी असतं हा विषय त्यांना कधी जाणवला नाही असं एकूण दिसतंय. सो त्यांनीही आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या सगळ्यांनीच तेवढ्या स्ट्रॉंगपणे पेलता आहेत. आणि प्रत्येकजण डिव्होटेडली काम करतो आहे. इंडिव्हिज्युअल एक कॅम्पसेस जे सरांनी उभं करून दिलंय ते
एखादं एम्पायर उभं राहतं, पण ते पुढं चालत राहण्यासाठी तशा ती लेगसी पुढे नेण्याची ताकद पुढच्या पिढीमध्ये असली सुद्धा पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. आणि ती वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट असं म्हणावं लागेल. पण तुमचं आधीपासूनच होतं की एज्युकेशन फील्डमध्येच आपण काय ती करायचंय, की मध्ये मध्ये काय आलं असेल की नाही हे करून बघते किंवा ते करून बघते असं? नाही नाही, तसं नाही म्हणता येणार. म्हणजे पण मी असं म्हणेल की मी ऑफकोर्स माय हजबंड ही इज आय एस ऑफिसर. तर पहिले तर 10-12 वर्ष तर मी त्यांची जिथे ट्रान्सफर होईल, सो ही इज इन अ ट्रान्सफरेबल जॉब. सो आय यूज टू ट्रॅव्हल विथ हिम वेर एव्हर ही गो. सो मला असं कधी वाटलं नाही की काहीतरी लगेच आपण फार अगदी सगळीकडे पुढं हे करावं. पण म्हणजे एक याच्यामध्ये मला कसं आहे की हे काम करत असताना त्यांची सोबत असणं याच्यामध्ये खूप गरजेची होती. पण मी पहिली प्रायोरिटी मला असं वाटतं की घराला दिली पाहिजे. आणि आई म्हणण्यापेक्षा एक बाई म्हणून बायका ज्या पद्धतीने बायकांमध्ये एक तुम्ही जे म्हणलात की स्त्री शक्ती, तर हा विषय मला असं नेहमी वाटतं की त्यांची ताकद वेगळी असते बायकांची. त्या दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभा राहू शकतात. येस नक्कीच. तर हे कुठंतरी पुरुषांना हे गणित कितपत जमतं, काही पुरुषांना जमतंही, पण तर ते करत असताना हे जे तुम्ही म्हणता आहात की पहिल्यापासूनच हे ठरवलं होतं का, तर आय डोंट थिंक असं काही पहिल्यापासून. पण हां, ह्याच्यामध्ये आपण कामाला उतरलो तर चांगलंच काम करू असं. म्हणजे मी मुंबईमध्ये साहेबांचं पोस्टिंग होईस्तोवर मी कधी त्याचा फार विचार केला नव्हता. पण टीचर आमच्याकडं माझं असं मत आहे की सर टीचर होते. माझे आजोबा आणि माझी आई त्या काळातली BA ऑनर्स होती. सो ती नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये ती टॉपर होती. सो टॉपर होते तेव्हा काळामध्ये नाशिक युनिव्हर्सिटीच्या. ती संस्कृतची गाढी अभ्यासक. माझे 5 मामा टीचर आहेत. माझे आजोबा म्हणजे आईच्या बाजूनी ते टीचर होते, ते मुख्याध्यापक होते शाळेचे. तर मग ते कुठंतरी, आणि वडील 22 वर्ष COEP सारख्या नामांकित संस्थेमध्ये ते प्रोफेसर होते. तर अशा वेळी मला असं वाटतं की ते मास्तरकी ज्याला म्हणतो आपण ती कुठेतरी असते. म्हणजे मी चांगला स्टुडंट होते का हे म्हणण्यापेक्षा मी चांगलं टीचिंग मला आवडतं. आमच्याकडे सगळ्यांनाच मोस्टली पहिल्यांदा सरांनी सगळ्यांना टीचिंगमध्ये उतरवलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली सगळ्यांना कधी कोणाला त्यांनी पोस्ट कधी दिलेले नाहीत. हळूहळू त्यांनी प्रत्येकाला एक एक गोष्टीत की प्रत्येकाचं काय काय कॅलिबर आहे ते बघून त्याच्याकडे ती कामं सुपूर्त केलेली आहेत. असं रेडी कुठल्याही फ्लॅटरमध्ये कुठल्या गोष्टी मिळाल्या नाहीत आणि त्या मिळू पण नाहीत. अशा रेडी फ्लॅटरमध्ये तुम्ही मोठमोठे बिझनेस बघा की त्याच्यामध्ये जे बिझनेस वर्षानुवर्ष चाललेत, तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये तर त्या मुलाला ते अगदी फार वर्करपासून ते त्यावरच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टवर बसवण्यापर्यंत त्याच प्रोसेसनी ज्यांनी नेलं त्यांचेच मोठमोठ्या इंडस्ट्रीज टिकल्या. तर हे तसंच काहीसं आहे. आणि हे ट्रस्ट आहे. सो हे ट्रस्टमध्ये तुम्ही काम करावं लागतं. ही काही प्रायव्हेट तुमची प्रॉपर्टी नाही. ते काम करून तुम्हाला प्रूव्हच करावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही टॉपिक काढलात म्हणून थोडंसं आपण रिराउट करूया. मिस्टर अविनाश दाखणे तुमचे पती IAS ऑफिसर आहेत. पाथर्डी सारख्या छोट्याशा गावातून. प्लीज त्यांच्याबद्दल कधी सांगा. बिकॉज अतिशय कर्तव्यवान असे IAS ऑफिसर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी त्यांचं वडिलांचं छत्र हरवलं आणि पाथर्डीसारख्या जवळ एक जवळवाडी म्हणून गाव आहे तिथे. तर त्या गावामध्ये ते वाढले आणि तिथं वडील गेल्यानंतर त्यांचे वडीलही टीचर होते. अच्छा. त्यांचे वडीलही टीचर होते म्हणून म्हटलं ना, हा टीचर्स वारसा आहे तो कुठंतरी सगळीकडे. तर सासूबाई माझ्या कर्तबगार स्त्री ज्याला म्हणता येईल अशी त्यांना आई भेटली. त्या खूप म्हणजे माझ्या सासऱ्यांनी त्यांची मॅट्रिक करून घेतली लग्नाच्या नंतर. सो तेही तेवढे प्रगल्भ असावेत. त्या काळामध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर त्यांना जॉब मिळाला गव्हर्नमेंटमध्ये. मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांची 2 मुलं होती त्यांना. तर ती दोन्ही मुलं त्यांनी साहेबांना खरं तर मेडिकलमध्ये त्यांना डॉक्टर व्हायचं होतं म्हणजे त्यांना. पण त्यांची BJ मेडिकलची गव्हर्नमेंटची ॲडमिशन काही अवघ्या मार्कांनी मिस झाल्यानंतर त्यांना मुंबईसारख्या व्हेटरनरी कॉलेजमध्ये इथे त्यांना चान्स म्हणण्यापेक्षा त्यांचा नंबर जेव्हा लागला तर तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नगर जिल्ह्यातनं ते बाहेर पडून मुंबईला आले. मग परत त्यांनी अचीवच केलं असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा 4 वर्ष व्हेटरनरी सायन्समध्ये त्यांनी ते डॉक्टर झाले. त्याच्यानंतर मात्र मग त्यांना कोणीतरी असा एखादा एक मित्र भेटला की
त्यांनी सांगितलं की नाही तू गव्हर्नमेंट, मला त्यांनी सांगण्यापेक्षा माझ्या सासूबाईंनी त्यांना हे केलं की नाही तू परीक्षेला बस. अच्छा. सो सासूबाई त्यांचं प्रचंड वाचन आहे आणि त्यांनी त्यांना इन्सिस्ट केलं आणि त्यांची डिग्री 22व्या वर्षी झाली आणि त्यांनी अवघ्या 4-1 महिन्यात अभ्यास करून म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी आपली MPSC ही परीक्षा त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. वा. सो त्याच्यानंतर मग नंतर ऑफकोर्स महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग्स त्यांचे झाले. नंतर त्यांना दिल्लीला जाण्याचा योग आला. तिथे जवळजवळ 3-3.5 वर्ष ते दिल्लीतही होते डेप्युटेशनवर. सो असं करून नंतर मग प्रमोशन्स, त्याच्यामधनं मग IAS हे पद त्यांना मिळाल्यानंतरही आज ते MPCB सारख्या एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन डिपार्टमेंटचे ते महाराष्ट्राचे ते मुख्य आहेत, मेंबर सेक्रेटरी म्हणून. सो त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आणि ते एवढ्या तळागाळातनं आलेले असल्यामुळं त्यांचं मला असं वाटतं की त्यांना प्रत्येक गरीब माणसाबद्दल की ह्याचं काम झालं पाहिजे. हो. कारण ते स्वतः ज्या बॅकग्राऊंडमधून आले त्याचा तो टच आहे आणि ते प्रत्येक माणसाचं काम कसं होईल हे बघण्याची त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे. ते कलेक्टर म्हणून काम केलं असेल किंवा आता मुंबईत ज्या पॉवरफुल पोस्ट असतील तर तिथं दरवाजात ते लाईन लावून बसलेली लोक, मग कामं होत नाहीत, मग लोक जे फ्रस्ट्रेशन आहे तर ते कुठंतरी होऊ नये असा त्यांचा जो नेहमीच हे असतो. म्हणजे त्यांचं काम करताना आणि त्यांना कधी कुठल्या कामाचं श्रेय त्यांना घ्यायला आवडत नाही. म्हणजे ते कधीच म्हणत नाहीत की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. तर हे खरंच त्यांचं वाखाणण्याजोगं आहे ॲक्च्युली काम, असं मला वाटतं. आणि मॅडम, तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड ट्रस्टीपदी आहात. ते सर स्वतः IAS ऑफिसर आहेत आणि ते MPCP मध्ये आहेत. तर तुम्ही दोघे प्रचंड बिझी राहत असणार आहे. हो. तर मला फक्त जाणून घ्यायचं होतं की तुमची फॅमिली मागची किंवा फॅमिली कशी आपण पुढे न्यायची यामागची फिलॉसॉफी काय आहे? बिकॉज इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. आजकालच्या जीवनामध्ये, आजच्या वेळेमध्ये काही खरंच एक चॅलेंज बनत चाललंय दिवसेंदिवस. तसं तुम्ही म्हणू शकता. आता आम्ही कसं आहे की आता आमच्या बाबतीमध्ये म्हणलात तर आम्ही काही की पोझिशन्स होल्ड करतो, त्याच्यामुळे आम्ही थोडासा आमचा वेळ खूप बिझी जरी असला तरी मॅनेज करू शकतो. पण मला असं वाटतं की संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही जरी आई आणि बाबा दोघंही बिझी असतील तरी तुम्ही फॅमिलीसाठी, एक मुलांसाठी मेनली वेळ दिलाच पाहिजे. आणि आजकाल आपण म्हणतोय की आपण खूप बिझी आहे, पण एक तुमचे वर्किंग आवर संपल्यानंतर तुम्ही खरंच मुलांसाठी वेळ देता का? हा आजकालच्या वर्किंग पेरेंट्सनी प्रत्येकाला विचारलेला प्रश्न असला पाहिजे की नाही बाबा, मी खरंच घरी आल्यानंतर फुल टाइम मी माझ्या मुलांसाठी देतो का मी परत घरी आल्यानंतर माझं काहीतरी काम काढतो? तुमचं टाइम मॅनेजमेंट, कारण मुलगा झोपायच्या आधी तो एक 9 वाजेपर्यंत झोपत असेल तर तुमच्याकडे एकतर 1-2-3 तास असतात की संध्याकाळी तुम्ही 5-6 वाजता तुम्ही घरी आला. खूप लांब राहणारी लोक, त्यांचा स्ट्रगल वेगळा आहे. पण जे कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये वगैरे आजकाल म्हणलं जातं की वेळच नाहीये. पण दोघांच्या वेळा समजा वेगळ्या असतील तर मग प्रश्नच मिटला. पण समजा दोघांच्या वेळाच एकच असतील पण संध्याकाळी तुम्ही 5-6 वाजता घरी आल्यानंतर एक 2-3 तास एक क्रिएटिव्ह टाइम आणि हा मुलांना दिलाच पाहिजे. पण आजकाल मला असं वाटतं की कुठेतरी या मोबाईलनी आपला घात केलाय म्हणा किंवा काय मला म्हणायचंय मला माहिती नाही, पण हा खरंच एक भेडसावणारा प्रश्न आहे की आई वडिलांचा टच मुलांपासून कुठेतरी मेड्सवर अवलंबून आहेत मुलं. आणि हरकत नाही, त्या मेड्स त्यांचं काम करत असतात, पण तुम्ही आजकाल बघा घरोघरी की त्या मेड्स फोन घेऊन बसलेले असतात. मुलगा काय करतोय माहिती नाही, तो वेगळ्या गॅजेटवर आहे. हे मोठमोठ्या टॉवर्सचं चित्र आहे. ते मी इथं आमच्या इथे खाली पाहते आणि क्वाईट सरप्रायझिंग की मुलं खेळत नाहीयेत. राईट. सो आता तुमचा प्रश्न हा आई वडिलांशी रिलेटेड होता, पण मोबाईलशी रिलेटेड होता, तर तो ह्याच्यात गुंतवून बोलायचा असेल तर मी म्हणू शकेन की मला असं वाटते की कुठंतरी काहीतरी चुकतंय मोबाईलमुळे. की आज आपण बघतोय की प्रत्येक घरात, छोट्या छोट्या घरात, लोअर क्लास टू हायर क्लास टू मिडल क्लास, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या हातात फोन आहे, मुलांच्याही हातात आहे. आणि त्याचा युटिलायझेशन किती आहे? मुलांना खरंच अभ्यासासाठी फोन लागतो का? हा प्रश्न आज स्वतःची विचारण्याची. जर लागतो तर मी मागंही हे स्टेटमेंट केलंय की जसं आपण म्हणतोय की 18 वर्षाच्या खालच्या मुलांना तुम्ही लग्नाची परमिशन नाही, वोटिंग करायला अधिकार नाही, तुम्ही लिकर घेऊ शकत नाही, तुम्ही स्मोकिंग करू शकत नाही,
तुम्ही ड्रायव्हिंग करू शकत नाही. बरोबर आहे. मग हे जर गोष्टी तुम्ही 18 वर्षाच्या मुलांना तुम्ही हे रेस्ट्रिक्शन टाकले तर मोबाईल सारखा एक ॲटम बॉम्ब सारखी गोष्ट तुम्ही एवढ्या छोट्या मुलांच्या हातात आपण कशी दिली, एक्झॅक्टली. हा प्रश्न आता विचारायची वेळ आली. की मग गॅजेट जर अभ्यासाला लागतंय तर मुलांसाठी एक चाइल्ड फ्रेंडली गॅजेट, एवढं सायंटिस्ट आपण मंगळावर पोहोचलो, मग एक चाइल्ड फ्रेंडली गॅजेट आपण बनवू शकत नाही का? किती बरं. लोकांना माहिती की ह्या आयपॅड्स आणि फोन्सला पॅरेंटल लॉक लावता येतात, हे नाही माहिती. ह्याचं शिक्षण प्रत्येकालाच नाहीये. त्याच्यामुळे मुलगा त्या फोनवर काय बघतोय हे आई वडिलांना जर कळलंच नाही तर तुम्ही किती वेळ त्याच्यावर वॉच ठेवणार आहात? मुलं पुस्तकांपासून लांब लांब होत चालली. तर आपला MITचा हा जो कॅम्पस आहे हा नो गॅजेट झोन आपण ज्याला आपण म्हणू शकतो की इको फ्रेंडलीच्या बरोबर मी त्याला नो गॅजेट. आपल्याकडे शाळेच्या टीचर्स आल्यानंतर 8 वाजता टीचर्सचे मोबाईल सुद्धा ऑफिसमध्ये सबमिट करून घेतले जातात. मुलांना रिडिंग टाईम स्पेशली लावलेले आहेत की याच्यामध्ये मुलांनी फक्त रिडिंग करायचंय. घरी कुठलाही अभ्यास आपण थोडा अवॉइड करतोय की पण आजकाल पालकांचीच डिमांड आहे की ते ॲप्स असले पाहिजेत, मग त्याच्यावर ते अभ्यास फोनवरच आला पाहिजे. पण मी थोडीशी तुम्हाला वाटेल की आपण उलटीकडे जातोय का? तर ज्या पद्धतीने आपले जे सायकॅट्रिस्टच्या दरवाजांमध्ये आज मुलांच्या पालकांच्या लाईन लागल्यात की मुलं ऐकतच नाही आहेत, फोन हातातनं काढून घेतलात की मारामाऱ्या होत आहेत घरामध्ये, मुलगा व्हायलंट होतोय, तर हे कुठंतरी आपल्याला अवॉइड करायचं असेल तर शाळांचं माध्यम आणि 10वीपर्यंत आपल्याला मोबाईलची किती गरज आहे ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आली. कारण पुस्तक आपण म्हणतो की आपला खरा मित्र आहे, तर परत पुस्तकं येणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला जेवढी गरज आहे तेवढंच फोन त्याच्या हातात त्याला मिळावा, म्हणजे ते त्याचं गॅजेट असावं की ज्याच्यात अभ्यास सोडून बाकी काही त्याला कुठलाही अनवॉन्टेड कंटेंट त्याला बघता येऊ नये, ही गरज आज निर्माण झाली. काय बघतात मुलं मोबाईलवर? TV बघा. ह्याच्यावर सुद्धा ह्या OTT प्लॅटफॉर्म्सनी ज्या पद्धतीची भाषा, ज्या पद्धतीचं कल्चर दाखवतायत, हे काय शिकवतोय आपण मुलांना? मला प्रश्न आहे ॲक्च्युली हा. त्याच्यावर रिस्ट्रिक्शन टाकण्याइतपत पण चांगलं एज्युकेशन ह्याच्यापासून मुलांना थोडं लांब ठेवू शकतं का, हा प्रयत्न आपण करायचा आहे असं मला वाटतं. कारण सगळं जग तर काय आपण सुधरवू शकत नाही, आपण खूपही मागं जाऊ शकत नाही. हा जो प्रश्न आहे की मुलांसाठी एक वेगळं गॅजेट असावं, हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे की हे कसं. कारण हे म्हणजे प्रत्येक घरातलं दुःख आहे हे. मी काही त्याच्यातनं वाचली असं नाही, पण तरी सुद्धा एक थोडंसं त्याचे चांगलं वाईट माहीत असल्यामुळं कदाचित त्याला थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न मी माझ्या मुलाच्या बाबतीत केला. पण अवघड आहे एवढं सांगते मी तुम्हाला, तेवढं सोपं नाही आहे. तर हे सोपं करण्यासाठी खूप मोठ्या लेवलवर ह्याच्यासाठी ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. हे काही फक्त एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, हे नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल पॉलिसीज ह्याच्यामध्ये गरजेच्या आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे. हे फक्त एक शाळा किंवा एक कॉलेज चालवणाऱ्यांनीच हे काही घडेल असं मला वाटत नाही. पण मग असे तुम्ही बोलत होतात, आपण जेव्हा सुद्धा बोलत बसलेलो होतो, तुमच्या बोलण्यातून खूप असं जाणवलं की तुमचा कलेकडे खूप जास्त कल आहे. कलेमध्ये, आर्ट्समध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे. आणि ते कुठे ना कुठे तुमच्या MITचा जे तुमची ज्या प्रकारे तुम्ही सगळं करताय, शिक्षण किंवा जे तुमचं पूर्ण कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये सुद्धा बघायला मिळतं, राईट? हो. ह्याच्यामध्ये मी असं म्हणेल की आपण टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे MIT, येस, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस. सो तर मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आपण जेव्हा क्रिएट करत असतो, फार इंटरेस्टिंग मला असं वाटतं याच्यातलं की तुम्ही बघा की जेव्हा इन्व्हेन्शन्स झाले, लाईटचा शोध लागला, टेलिफोनचा शोध लागला, तर ते इन्व्हेन्शन्स बदलत गेले. फोनचं, कम्प्युटरचं आधीचं स्वरूप, फोनचं आधीचं स्वरूप, लाईट्स कसे होते आधीचे, ते इन्व्हेंट करत करत TV कसा होता तो इन्व्हेंट करत करत आपण कुठे पोचलोय, आपल्या हातात फोनमध्ये TV आला. पण तुम्ही कला नेहमी बघा की ही जितकी त्याची किंमत सुद्धा आपण टेक्नॉलॉजीची बघता ती कमी कमी होत जाते. पण जेवढी जुनं एखादं मॉन्युमेंट असेल किंवा एखादा जुना आर्ट पीस असेल तर त्याची किंमत वाढत जाते. बरोबर, राईट. कारण ह्या वस्तू आपण आपल्या संग्रहालयात ठेवतो, त्या फेकून देत नाही. पण आपण TV, गॅजेट्स आपल्या कचऱ्यातच जात आहे, ते लिटरली संपलं. त्याचा यूज 2 वर्षामध्ये फोनमध्ये ट्रिमेंडस क्रांती झाली, TV मध्ये फ्लॅट, आता काच इतके पातळ TV, एवढे मोठमोठे TV असायचे आधी. सो आता फक्त डोळे उघडले की गॅजेट दिसेल
अशी सिच्युएशन आज क्रांती घडवली आहे टेक्नॉलॉजी. तर आर्टमध्ये तसं नाही आहे. सो म्हणून आर्ट हे प्रत्येक लहान मुला आपल्या लहानपणीचीच कथा घ्या की आपण पेन्सिल घेतली, कुठेतरी रेघोट्या आवडल्या, तर फक्त ड्रॉइंग, पेंटिंग, स्कल्पचर, मातीशी खेळणं ही एवढंच आर्ट नाही आहे. तुम्ही माझं असं मत आहे की कुकिंग पण याला आर्ट म्हणू शकतो आपण. हो बरोबर, तुम्ही नक्कीच. बघा, आणि कुठलंही एखादी आर्टमध्ये आपण जेव्हा एनग्रॉस होतो, एखादं कुठलंही काम करताना ज्याला आवड आहे तिथे काम करत असताना, तर हे करत असताना तुम्ही विचार करा की तुम्ही त्याच्यात जेव्हा मग्न होता ना, एखादी रांगोळी काढायला घेतली, तर त्यावेळेला डोकं तुमचं दुसरं काही विचार करत नसतं. बरोबर आहे. येस. म्हणजे ती साधना आहे. हो हो. आर्टला आपण साधना म्हणतोय. तर हेच मग ते सायंटिस्ट जेव्हा टेक्नॉलॉजीचं एखादा गॅजेट तयार करतात, तो आर्टिस्टच असतो. त्याच्यात तो एनग्रॉस इतका झालेला असतो, तेव्हाच ते तो गॅजेट किंवा ती वस्तू तयार करत असतो. मग त्याच्या दृष्टीने ती आर्ट. बरोबर आहे. त्याचं ते मेडिटेशन आहे. पण एखादा चित्रकार, एखादा मूर्तिकार किंवा संगीत साधना जे म्हणतो, तर सकाळी आपण मुहूर्तावर ही लोक साधना करतात. गाणारी लोक जी आहेत, संगीतकार सगळे, तर यांना सकाळी सकाळी ते 3 ते 5 आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, तर त्या वेळेला उठून ती साधना करतात ही लोक. तर हे काय म्हणजे साधना हा शब्द जेव्हा, तर माणसाच्या दगदगीच्या ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक कुठंतरी एक आर्टिस्टिक टच जर असेल तर घरी आलं तर माणसाला रिलॅक्स. मेंदू म्हणजे काय, मशीन सारखंच चालतंय ते. सो आपण मशीन्स बनवतोय का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपल्याला मशीन्स नाही बनवायच्यात. आपल्याला माणसासारखाच राहायला पाहिजे. त्याला एक चांगलं हृदय त्याचं तसंच राहिलं पाहिजे. हे जर ठेवायचं असेल तर आपल्याला आर्टचा टच असणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीनेच आपला जो MIT ADTचा जो कॅम्पस आहे पुण्यामधला, जो ग्रेट शोमन राज कपूर ह्यांची ती जमीन जी होती राजबाग, तर ही जो 25 वर्षापूर्वी MIT कडे आली, आणि तिथं जे वर्ल्ड पीस डोम, संगीत अकॅडमी, हे जे सगळे वास्तू उभ्या आहेत तिथे, तर ज्या वास्तूमध्ये तो राज कपूरजींचा जो एक वास्तव्य होतं तिथलं, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तो फील येतो की तिथे ते राज कपूर मेमोरियल जे सरांनी उभं केलं, की त्यांची पृथ्वीराज कपूर आणि त्यांची आई राज कपूरजींची, त्यांची समाधी, राज कपूरची समाधी तिथे आहे, आणि त्याच्यावर ते RK मेमोरियल जे उभं आहे तिथं, गोल्डन एरा ऑफ इंडियन सिनेमा. तर म्हणजे सरांनी तुमच्या कॅम्पसमध्ये आहे? आपल्या कॅम्पसमध्ये आहे. आणि तिथे सरांनी कधीच गेल्या 40 वर्षात त्यांनी कधी पिक्चर पाहिला नाही. तर त्या माणसांनी फिल्मसाठी सुद्धा एक म्हणजे ती जमीन सरांनी त्याचं एक राजबाग, विश्व राजबाग ज्याला आता आपण म्हणतो, तर तिथं माणसाला एक दिवसही पुरत नाही ती सगळी फिरून बघायची असेल तर. म्हणजे एज्युकेशनल कॅम्पस असा असावा. तर तिथे आता आपण मुलांना क्रेडिट पॉईंट्स म्हणून, प्रत्येकाला इंजिनियर असेल किंवा एखादा फूड टेक्नॉलॉजीचा असेल, मरीन इंजिनिअरिंगचा मुलगा असेल, प्रत्येकाला एक आर्ट सब्जेक्ट इज कंपल्सरी इन देअर क्रेडिट पॉईंट्स. हा कन्सेप्ट MITने सुरू केला. सो आर्किटेक्ट, फाईन आर्ट्स तर हे आर्टचेच विषय. येस येस. पण त्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगची मुलं, मेडिकलची जी मुलं कोणी असतील, तर त्यांना काही घ्या तुम्ही, काही सिलेक्ट करा, ड्रामा सिलेक्ट करा, पेंटिंग सिलेक्ट करा, म्युझिक सिलेक्ट करा, डान्स करा. तर हे तिथं इंट्रोड्यूस करून त्याचे आपण त्यांना क्रेडिट्स देतो. ओके. हा इट्स अ व्हेरी युनिक कन्सेप्ट. सो म्हणून त्या युनिव्हर्सिटीचं नावच आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे. सो आर्ट ही माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी, जगण्यासाठी मस्त आहे असं म्हणा तुम्ही. तुमचे MITचे जे एज्युकेशन बद्दलचे कॉन्सेप्ट आहेत ते आपण ओव्हरऑल महाराष्ट्राच्या एज्युकेशन सिस्टमला इम्प्लिमेंट करू शकतो का? झाले पाहिजेत ऍक्च्युअली. करत आहे सरकार. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजकाल आपल्याकडे जे चेंजेस चालले आहेत, थोडे थोडे पॉलिसीज काही नवीन बनवणं, तर डेफिनेटली गव्हर्नमेंटही त्याच्यावर काम करते की काय पॉलिसीज बदलता येतील. आणि शिक्षण पण आपण काही गोष्टींमध्ये आजकाल जे म्हणतोय की रट्टा मारणं आणि हे खूप चुकीचं होतं, पण मला थोडंसं ह्या गोष्टींच्या बाबतीत माझा आक्षेप आहे. म्हणजे मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या तुम्हाला पाठच कराव्या लागतात. मेंदू हा माणसाचा जो आहे ना, तो चालू राहण्यासाठी त्याला आपण काहीतरी फूड लागतं. मेंदू सक्षमपणे चालू राहण्यासाठी हा पाठांतर, श्लोक पाठ करणं असू दे, तुम्ही मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युलेच पाठ करून ते डोक्यात ठेवणं असेल, तर ह्या मेंदूचं फूड आहे. मेंदू तुमचा पॉलिश्ड राहण्यासाठी वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि आपण असे चुकीचे शब्द वापरून येत की नाही, पाठांतर आपल्या सिस्टीममधला, शिक्षणातला अतिशय चुकीचा कन्सेप्ट वगैरे. ॲब्सोल्युटली नाही. ज्या विषयांना पाठांतर लागतं
पाठांतर लागतंच. फक्त समजून पाठांतर करावं हा कन्सेप्ट असावा. आणि शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा शिकवणारे शिक्षक असतील तर ते पाठांतर कसं करून घ्यायचं आणि तो सब्जेक्ट कसा त्याच्या डोक्यात घालायचा हे चांगल्या शिक्षकांना कळतं. असे शिक्षक आहेत अजूनही, मी म्हणत नाही संपलेत सगळे चांगले शिक्षक. जे बाय हार्ट शिक्षक असतात तर ते आहेत अजूनही. भारतीय शिक्षण मूल्ये जी आहेत आपली, खरं तर आपण आजकाल म्हणतोय की IB शिक्षण खूप वेगळं आहे आणि इंटरनॅशनल स्कूल सगळीकडे आजकाल आता परत एक नवीन पेव आलंय. आपलंही आहे IB स्कूल. ही कन्सेप्ट जी आहे की प्रॅक्टिकल नॉलेज असावं, तर तुम्ही आपलं 5000 वर्षापूर्वीचे काही आपली जी संग्रह आहे आपल्या वेदांचा, आपल्या ग्रंथांचा, तो जर आपण वाचला तर हे सगळं आपल्याकडे आधीपासनं होतं. जे आपल्यावर जेव्हा आक्रमणं झाली दुसऱ्या परकीयांची त्यावेळेला लॉर्ड मेकॅले हा जो एक अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, जेव्हा तो आला भारतात त्यावेळेला त्याच्या पहिल्यांदा लक्षात आलं की हा देश राज्य जसे इतर देशांवरती राज्य करत गेले होते तसा हा देश सोपा नाही राज्य करायला, कारण ह्यांची स्वतःची ह्यांच्याकडे खूप इनोव्हेशन्स ऑलरेडीच झालेले आहेत आणि ह्यांची एक स्वतःची एक सिस्टीम आहे. आपलं मोहिंजोदाडो घ्या की हे प्रगल्भ लोक आहेत ऑलरेडी. तर मग ह्यांच्यावर राज्य करायचं असेल तर त्याचं एक स्टेटमेंट आहे की ह्या देशावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर ह्यांची एज्युकेशन सिस्टीम पहिली संपवणं गरजेचं आहे. हे वाक्य आहे त्याचं की पहिला ह्यांच्या एज्युकेशन सिस्टीमवर घाला, ह्यांची एज्युकेशन सिस्टीम संपवून आपली एज्युकेशन सिस्टीम कशी चांगली आहे ती इथं इंट्रोड्यूस करा, तरच आपण ह्या देशावर राज्य करू शकतो. आणि तेच त्यांनी केलं. तेव्हा म्हणजे जेव्हा आपल्यावर व्यापारासाठी आलेला एक समूह, एवढ्या मोठ्या 135 कोटी लोकसंख्या असलेल्या त्याच्यावर राज्य करत गेले, ते 150 वर्ष आपण त्यांचं राज्य, त्यांचे जुलूम सहन केला, तर आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की खरंच आपण करू दिलं म्हणून ती गुलामगिरी एवढे वर्ष आपण सहन केली. खरं पाहायला गेलं तर म्हणजे 1 लाख असतील ब्रिटिशर्स, त्याच्यानंतर आपण 35 कोटी 40 कोटी होतो, तर प्रत्येकाने अगदी एवढासा एक दगड जरी फेकून मारायचं म्हणला असता तरी संपलं असतं. पण आपल्यातच कुठेतरी एकजूट नव्हती आणि त्याचा फायदा ह्या बाहेरच्या परकीय आक्रमणांना झाला असं म्हणावं लागेल. कारण हा एक संध देश नव्हते ना, वेगवेगळी राज्य होती सगळे, प्रत्येक जण त्याचा एक राजा होता. मग तेव्हा असं आक्रमण व्हायची तर ते त्याचाच फायदा घेतला जायचा. बरोबर. सो मला असं वाटतं की त्याच्यामुळं कुठेतरी आपला जो हा विषय आहे की ह्या आक्रमणांमुळे पण आता आपण एकसंध आहोत जगामध्ये. युरोपसारखं पाहायला गेलं तर प्रत्येक राज्याची, तिथल्या देशाची भाषा, स्पेनची भाषा वेगळी, फ्रान्सची वेगळी, तसंच भारताचं आहे. पण ही सगळी राज्य वेगळ्या भाषा असून सुद्धा आपण स्टील एकसंध एक देश आहोत. ही भारताची खरी तर म्हणावं सुंदरता आहे, ब्युटी आहे त्याची, असं म्हणावं लागेल. आणि आता आपण एज्युकेशन सिस्टम बद्दल बोलतच आहोत. असं आहे की आधी एज्युकेशन ॲक्सेसिबल नव्हतं पण अफोर्डेबल होतं. आता ते ॲक्सेसिबल झालं आहे खूप इझिली. प्रत्येक एरियामध्ये कॉलेजेस, स्कूल्स आहेत, पण ते तेवढं अफोर्डेबल राहिलं नाही आहे. असं तुम्ही अफोर्डेबल राहिलं नाही म्हणण्यापेक्षा ती काळाची गरज आहे. कारण जेव्हा प्रायव्हेट सेक्टर ह्याच्यामध्ये उतरलं, जोपर्यंत आधी गव्हर्नमेंट एज्युकेशन देत होतं, पूर्वीच्या बघा तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा साधे शिक्षक एखाद्या गावाची शाळा चालवायचे. पण ते शिक्षक खरोखर तेवढे डिव्होटेड, डेडिकेटेड होते. म्हणून छोट्या पाड्यात, छोट्या एखाद्या जिल्ह्यात, तालुक्यात जेव्हा शाळा असायच्या तर तिथनंच घडले की आज आपण आता सर कुठल्या शाळेमध्ये शिकले, कराड सर, किंवा आज तुम्ही आपला भारत देश जी मोठी लोक चालवत आहेत त्यावेळेला कुठे प्रायव्हेट सेक्टर होतं नव्हतेच. पण ते कुठनं तरी शिकून इथपर्यंत पोहोचलेत ना. मग ते कुठं शिकले? ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच शिकले. पण मग तेव्हा गव्हर्नमेंट सेक्टर्सच्या ज्या शाळा होत्या त्या तेवढ्या उंचीच्या होत्या, तेव्हाचे शिक्षक तेवढ्या उंचीचे होते, म्हणून त्यांना हे शिकवू शकले आणि ही मुलं त्याच्यातनं मोठी झाली. आज आपण भारतात जेवढे पॉलिटिशियन्स घ्या, मोठमोठे अधिकारी घ्या, ह्यांच्या काळात कुठे प्रायव्हेट सेक्टर होतं? बरोबर आहे, राईट. म्हणजे मग आज प्रायव्हेट सेक्टरची गरज का उभी राहिली असं वाटतंय तुम्हाला? हे तुम्ही विचार आपण याच्यात करतोय की आज JEE, नीट सारख्या ज्या परीक्षा आहेत ह्या कशासाठी दिल्या जातात? गव्हर्नमेंट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठीची धडपड आहे. बरोबर. की IIT ही गव्हर्नमेंट सेक्टर आहे, COEP असेल, BJTI असेल, महाराष्ट्रातला जर विचार केला, एम्स असेल, भारताच्या लेवलवर विचार करतोय, सगळ्या जेवढ्या IITs आहेत
जेवढ्या NITs आहेत हे सगळे गव्हर्नमेंट चालवते. हो. मग तिथं ऍडमिशनसाठीची ही स्पर्धा आहे. धडपड, स्पर्धा. पण मग ती स्पर्धा शाळेच्या लेवलवर संपली. हे तुम्ही विचारात घ्या की ज्या दिवशी मला असं वाटतंय की परत तो एरा येईल की आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये ॲडमिशन घेण्याची परत तेवढी चढाओढ लागेल जशी आज कॉलेजेससाठी आहे, तर ती धडपड करून लोक पब्लिक स्कूल ज्याला आपण म्हणू शकू की त्या लेवलच्या शाळा सरकार खर्च करतच आहे शाळांवर ॲक्च्युली, आणि पण कुठंतरी शिक्षकांची क्वालिटी घसरत गेली म्हणण्यापेक्षा ती तळमळ राहिली नाही. म्हणून मग तिथे फक्त ज्या लोकांना अजिबातच फी परवडत नाही अशीच लोक तिथं जात आहेत. पण मग तिथं सगळ्यांचीच मुलं, मी तर म्हणेन की तिथं म्हणावं की गव्हर्नमेंट ऑफिसर्सचीच मुलं तिथंच शिकतील. अशी ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी त्याही शाळांची सुधारणा झाल्याशिवाय कंपल्सरी असलं पाहिजे. असं हे खूप मोठं स्टेटमेंट असेल माझं, पण की गव्हर्नमेंट अधिकारी असतील, मिनिस्टर्स असतील, सगळ्यांना मॅन्डेटरी असेल की ह्याच शाळेमध्ये त्यांची मुलं शिकतील की जिथं त्या शाळांवर प्रचंड प्रमाणामध्ये सरकार त्याच्यावर काम करत असतं, पण ते पोचत नाही आहे मुलांबरोबर. त्याच्यामुळं प्रायव्हेट सेक्टरची गरज आली. मग प्रायव्हेट सेक्टर आलं जसं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एखादं आपण प्रॉडक्ट विकत घ्यायला जातो तर कुठलीच गोष्ट फ्री नाही. प्रायव्हेट सेक्टर्सला शिक्षकांना पगार द्यायचे, त्यांचे सरकारचे नॉर्म्स त्याच्यामध्ये आले की पगार एवढाच असला पाहिजे. मग हे सगळं आलं तर हे मग कुठंतरी हे पालकांच्या खिशाला त्याचा भार जाणार होता, यात काही वादच नाही. आणि मग हे प्रायव्हेट एज्युकेशन ह्याला तुम्ही कंपनी फॉर्ममध्ये म्हणू शकत नाही, पण कारण मग हे चालणार कसं? बरोबर आहे, राईट. हे चालवण्यासाठी तुम्हाला जी फी येते त्याच्यातनंच हे सेक्टर्स चालतात. मग त्यांची ही जबाबदारी आहे की त्याचा कुठं मिसयूज होत नाही. त्याच्यातनं फक्त मुलांच्या कल्याणासाठी असेल, पण एवढाले संस्था, एवढ्या मोठ्या बिल्डिंग, त्याचे सगळे टॅक्सेस आले, पगार आले, खूप गोष्टी असतात, तेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग पैसे आलेच, मग हे कुठून जमा होणार हा प्रश्न. तर तुम्ही जे म्हणताय ते, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणलात की हे खूप पैसे खूप जास्त लागतात प्रायव्हेट शिक्षणासाठी, तर याच्यामध्ये म्हणून की तुम्ही जेव्हा शाळेत मुलाला पाठवता तर प्रायव्हेट शाळांनी सुद्धा त्यांची जबाबदारी म्हणून चांगलंच शिक्षण तिथं दिलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर आज ट्युशन्सचं एक नवीन फॅड, नवीन लोकांना वाटते की शाळेच्या बरोबर मुलाला ट्युशन असलीच पाहिजे. सो 1-1.5 लाख रुपये वर्षाचा पगार, मुलांची फी भरल्यानंतर परत 1-1.5 लाख रुपये मुलांच्या ट्युशनला, पर्सनल ट्युशन्स. म्हणजे मुलं स्वतःहून अभ्यास करण्याचं कुठंतरी विसरतायत का, की कंटिन्युअस त्याच्यावर कोणीतरी पहारा ठेवून अभ्यास करून घेतला जातोय. बरोबर. एक 1-to-1 ट्युशन पाहिजे. कशासाठी? त्याला थोडासा सेल्फ स्टडी नको का? त्यांनी शाळेतनं शिक्षकांनी शिकवून पाठवल्यानंतर त्यांनी सेल्फ स्टडी हा केलाच पाहिजे. 10वी पर्यंत, 10वी थोडीफार ट्युशनचं पेव होतं. बरोबर. आपण लहान असताना ते घरगुती ट्युशन्स असायच्या. तर आता हे तो एक बिझनेस झाला ट्युशन्स, प्रायव्हेट ट्युशन्स. त्याच्यानी पालकांच्या खिशावर मोठा बोजा पडला. सो शैक्षणिक संस्थांनी आपली जबाबदारी म्हणून शाळेतले शिक्षक नीट शिकवतात का, आणि मुलं घरी जाऊन ते शिकवलेलं परत रिवाईज करतात का, एवढं जरी बघितलं तरी हे परत करण्याची गरज. आई वडिलांनी थोडासा वॉच ठेवावा की मुलगा अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करतोय ना, आणि आपली जबाबदारी कुठेतरी झटकून आपण त्या शिक्षक, आणि म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्समध्ये आता म्हणजे प्रत्येक घरी शिक्षक जायला लागले. हो. इथं कुठंतरी मला असं वाटतं की गुरु शिष्य परंपरेला मोठा धक्का पोचला. आता ठीक आहे की तेवढं आपल्याला शक्य नाही की गुरुच्याच घरी गेलं पाहिजे वगैरे, पण एक ग्रुप ट्युशन्स असायच्या पूर्वी. आता तसं नाही, आता 1-to-1 ट्युशन आहेत. म्हणजे एका मुलाच्या मागं एकच शिक्षक, तो ते एकट्याच मुलाला घेऊन बसणार, म्हणजे तो एकलकोंडा होणार, त्याला ग्रुपमध्ये स्टडीजची सवय नाही. सोशल रिफॉर्म कुठेतरी इथं हे कमी होतंय, असं म्हणजे माझं हे विचार आहे. हो. आणि मी जर म्हणजे मी म्हणते तर मी खरंच माझ्या मुलालाही ट्युशन मी कधी लावली नाही. मी त्याचा 5वी-6वी पर्यंत बघायची तो काय करतोय काय नाही करत, एवढं म्हणजे मी बोलतेय तर मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, मी खरं सांगते. आणि काय आजकाल त्या मार्कांची एवढी होड झाली आहे ना, त्या मार्कांचा सुद्धा आज विचार करायची वेळ की खरंच एवढे अचानक एकदम असे 95, 96, 99च्या खाली कोणाला मार्कच नाही आहेत. मग काय चुकतंय हे बघणं गरजेचं आहे. एकदमच
असं हे मार्क कुठून पडायला लागले. कारण पेपर चेक करण्यामध्ये खूप इझी पॉलिसीज आल्यात की मुलांना नापास करायचं नाही. हो हो. त्याच्यामुळे मुलं अभ्यास करेनात. 8वी पर्यंत नापास करायचं नाही हा रूल आल्यामुळे मुलं टेकन फॉर ग्रांटेड घेत आहेत. नाही ठीक आहे, पास तर होणारच आहे. तर मग ती कष्ट करण्याची मुलांची कुठेतरी हे कमी झालेली आहे. म्हणजे असं थोडासा मान मोडेस्तोवर अभ्यास करणं जो प्रकार म्हणतो आपण, आणि तो का नाही करायचा? ज्या वयात तुम्ही कष्ट घ्यायला पाहिजे त्या वयात तुम्ही नुसतेच धिंगाणा घालत बसलात तर तुम्ही तुमचं जे ग्रोईंग एज आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप शिकता ते कुठेतरी मिसिंग आहे. म्हणून हे जे तुम्हाला वाटते की प्रायव्हेट सेक्टरमध्ये शिक्षण खूप महाग झालं, कारण त्याला ते बरोबर त्या शिक्षणाच्या बरोबर ट्युशन्सचा एक नवीन फंडा ह्याच्यात आला. असे शाळांमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कुठेतरी कमी झाल्या, आणि स्पोर्ट्स असेल तर मुलं कदाचित थोडंसं कॅम्पसेस मोठ्या मोठ्या शहरांमध्ये लहान आहेत कॅम्पसेस, त्याच्यामुळं स्पोर्ट्स पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये की शाळेत ग्राउंड्स नाहीत. राईट. म्हणजे व्हर्टिकल ग्रोथ आहे. हो 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 हो. त्याच्यामुळं ह्याचाही फटका बसलेला आहे या सगळ्याच गोष्टींना. असं एकूणच ते सगळं खर्चिक होत गेलंय खरं पाहायला गेलं तर. पण आई वडिलांनी थोडासा मुलांना वेळ दिला तर मला असं वाटतं की हा खर्च आपल्याला कुठंतरी आटोक्यात आणता येईल, आणि आपण त्याच्यावर स्वतःहून काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, जर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये काही चेंज करायचं झालं किंवा काही ॲड करायचं झालं तर तुमचं काय मत आहे? काय तुमच्याकडे जर डिसिजन घेण्याची ऑथॉरिटी असेल तर काय कराल तुम्ही? मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीची काही नवीन तुम्हाला आत्ता जे काय मी म्हटलं की हा चेंज काय करायला पाहिजे, तर 18 वर्षाच्या खालच्या मुलांना गॅजेट्स, कम्प्युटर असावा पण तो चाइल्ड फ्रेंडली असावा. आणि ही खूप मोठी मला जाणवणारी गोष्ट आहे की ही खरंच अंमलात आणणार, आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे ऑफकोर्स. कारण तुम्ही आता काही मागच्या अश्मयुगात जाऊ शकत नाही, बरोबर आहे. पुढं जायचं आपल्याला, पण मग त्याचा पॉझिटिव्ह वापर कुठंतरी आला पाहिजे. आणि याच्यामध्ये शाळांमध्ये आत्ता जे तुम्हाला मी म्हटलं की मुलं स्वतःहून अभ्यास करत नाही आहेत, तर तो कुठंतरी हा जो मुलांना फेल न करण्याचा जो कन्सेप्ट आला तर तिथं कुठंतरी त्याच्यात आता चेंज होणं गरजेचं आहे. कारण मागच्या काही वर्षामध्ये शाळांच्या बाबतीमध्ये हा खूपच खेळखंडोबा झाल्यासारखा आहे की फेलच करायचं नाही, मग मुलं शिक्षकांचा रिस्पेक्ट ठेवत नाही आहेत. काय नाही केला तर नाही केला अभ्यास, होय. कारण तुम्ही तर कसाही 8वीपर्यंत तर जाणारच आहे. मग 8वीमध्ये त्याच्यावर बर्डन येतं आहे की मग आता मला 9वीचं प्रेशर आलं, मग मला 10वीचं प्रेशर वेगळं आहे. कारण त्यांनी 8वीपर्यंत जर टाइमपास म्हणून अभ्यास केलेला असेल, आणि याच्यामध्ये पॉलिसीज जर म्हणाल की आपण जेव्हा म्हणतोय की शहरांचा विकास झपाट्याने झाला तेवढाच झपाट्याने विकास आज खेड्यांचा होणं गरजेचं आहे. खेड्यांची एक गरिमा टिकवून की एक छान टुमदार खेडं, आपण सगळेच जण परदेशामधली खेडी बघायला जातो. हो. मग तिथे शाळा नाही का? तिथे शाळाही आहे, तिथे इंडस्ट्री आहे, तिथे शेतही होत आहेत, आणि ते आपण बघायला जातोय, ते एन्जॉय करायला जातोय. मग आपल्याकडं एवढं निसर्गाचं वरदान असताना आपण जर शिक्षणाची जी पद्धत आहे तर ही प्रत्येक गावोगावी एक चांगली शाळा, एक चांगल्या पद्धतीचा रोजगार तिथं जर क्रिएट करण्याचं जर झालं तर, आणि ते शिक्षणाच्याच माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि हे जर झालं तरच तुम्हाला खेड्यांचा विकास हा पॉझिटिव्हली होऊन शहरांवरचं जे लोड आहे तर ते आपल्याला कुठेतरी आता सिरियसली म्हणजे आपल्या स्वतःपासून सुरू करणं गरजेचं आहे. नाहीतर अदरवाईज या महानगरांचा स्फोट व्हायची वेळ आलेली आहे की पॉप्युलेशन ज्या पद्धतीने वाढतंय, आणि मग सगळ्या इन्स्टिट्यूट फक्त शहरातच क्रिएट करायचे आपल्याला नाही. ह्या इन्स्टिट्यूट तिथं क्रिएट करून तिथल्या मुलांना संधी देऊन परत त्यांना तिथंच नोकरी उपलब्ध व्हावी, म्हणजे आणि ते गावही तसंच छान राहावं. तिथं शहरातल्या वाईट प्रवृत्ती तिथपर्यंत पोचतायत, पण चांगल्या प्रवृत्ती की शहरातली माणसं कष्ट खूप आहेत मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, पण गावाकडच्या लोकांना वाटतं नाही मुंबईमध्ये म्हणजे फक्त लोक मजा करतात, आईश करतात. असं इथं जोपर्यंत येऊन पडत नाही तोपर्यंत ते कळू शकत नाही. पण त्याला कदाचित खूप उशीर झालेला असतो. तर मला असं वाटतं की जर महात्मा गांधींनी म्हटलं की आपला हा शेतीप्रधान देश आहे, तर मग शेती हा आज आपल्या एज्युकेशनचा सुद्धा पार्ट तितकाच पॉवरफुली नुसता भूगोलामध्ये किंवा जॉग्राफीमध्ये एक विषय म्हणून त्याच्याकडे न बघता आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनियर्स घडवणं गरजेचं आहे. आपल्याकडं बीटेक ॲग्रिकल्चर आहे, पण आपण त्याच्या दृष्टीने आज इस्रायल सारखा देश म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून
जगामध्ये आज ज्या देशात पाणी नाही हम्म. असा देश शेतीमध्ये नंबर 1 असू शकतो. बरोबर. तर Yes. ह्या पद्धतीचं आपण आपल्या देशात काही घडवू शकतो का, असा प्रश्न स्वतःला विचारून तो अंमलात आणण्याचं काम एज्युकेशन संस्थांनी करा व सरकारनेही त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातनं नुसतेच फक्त इंजिनियर्स घडवून, इंजिनिअरिंग हे खूप क्रिएटिव्ह फील्ड आहे, हम्म. पण त्या प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे की नाही बाबा, हा माझ्यासाठी एक प्रोजेक्ट असेल, एक गाव. असे काही लोक ह्याच्यावर काम करत आहेत. आणि आजकाल तुम्ही बघतायत की बरेच IITians परत खेड्याकडे चालले राईट. हो. की सस्टेनेबल लिव्हिंग. आणि Yes. मग त्याच्यात ते प्लास्टिक रिसायकलिंग असेल, शेतीमध्ये काय करता येईल की इथं. तर अशा पद्धतीने विचार करणारी मुलं आहेत. तर हे सगळ्याच एज्युकेशन सेक्टर बरोबर इंडस्ट्रीज, म्हणजे हे सगळ्यांचं जॉईंट व्हेंचर असलं पाहिजे. अदरवाईज मग जर आता आपण पहा की छोटी छोटी जी शहरं आहेत, महाराष्ट्रातलाच विचार करता आपण, छोट्या इंडस्ट्रीज आहेत, ह्या सगळ्या परभणी असेल, जळगाव, धुळे, लातूर, या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत चालू. पण तिथं बिग स्केल इंडस्ट्रीज सुद्धा जेव्हा येतील तेव्हा पुण्या मुंबईसारख्या महानगरांवरचं कमी होईल आणि तिथे लोकांना एक अर्निंग चांगलं मिळेल. म्हणजे सगळं कशासाठी चाललंय, हे जगण्यासाठीच चाललंय ना. मग जगण्यासाठी जर चाललं आहे तर प्रत्येकाला इक्वल संधी असावी. आणि आयुष्याकडे फक्त मजा म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन या नवीन पिढीमध्ये येतोय असं वाटतंय, तर त्यांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे की ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे विषय त्यांनाच हाताळायचे आहेत. आता एक आमची, आता तुम्ही सगळे यंग लोक समोर बसलायत, तर तुम्हाला ह्याच्यावर डेफिनेटली विचार करावा लागणार आहे या पुढच्या पिढीला तरी नक्कीच. त्यांना आपण एक चांगली सोसायटी राहण्यासाठी देण्यासाठी त्यांना पोल्युशन फ्री, ग्लोबल वॉर्मिंग, आज AC शिवाय शहरांमध्ये बसू शकतो, पण तेच आपल्याला खेड्यात एखाद्या झाडाखाली आपण बसलो तर झाडं, परत विषय तोच आला. प्रत्येक जण गाडीला माझी सावली मिळते का, गाडीचं पार्किंग नसेल तिथं, तर सावली शोधतो ना झाडाची. झाडं कोणाला लावायची पण नसतात. झाडं नाहीत लावायची. म्हणजे आपल्याला गाडी पार्किंग करायला झाड पाहिजे की गाडी थंड राहते. हो. पण जर तेच आपण झाडं लावलं तर जे खरंच डेव्हलप कंट्रीज आहेत, अशा जपान सारख्या वगैरे देशांकडं आपण बघितलं पाहिजे. चायना सारख्या देशांनी त्यांच्याकडं काय पद्धतीची डेव्हलपमेंट आहे, त्यांच्याकडं फक्त मॅनपॉवरचा जरी वापर ते पॉझिटिव्हली कसा करून घेता येईल. अजून आपण त्या दृष्टीने आपण आपल्या कल्चरकडे आणि ह्याच्यामध्ये बघता बघता त्याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भारत एक महासत्ता बनवायची आहे, तर हे बनवण्यासाठी आपण त्या दृष्टीने पॉझिटिव्ह स्टेप्स उचलतोय. बरोबर आहे. हा प्रश्न आहे. मॅडम, तुम्ही आता ज्या पदावरती आहात, तर आपण बघायला गेलं तर शिक्षण, एज्युकेशन जे फील्ड आहे, कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये टीचर्स वगैरे खूप असतात. ओके, बट ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदावरती खूप कमी महिला बघायला मिळतात. आणि म्हणजे आहेत, असं नाही आहे की नाही, ते प्रमाण वाढतंय, पण तरीही जर आपण कंपॅरिझन करायला गेलं तर इन कंपॅरिझन टू मेल ते प्रमाण प्रचंड कमी, अगदी सिंगल डिजिट पर्सेंटेजमध्ये असेल. काही चॅलेंजेस तुम्हाला जाणवले किंवा तुम्हाला काही कधी फेस करावे लागले? नाही, तुम्ही हा प्रश्न म्हणताय ते बरोबर आहे. कारण आपल्याकडे भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मेल डॉमिनेटेड सोसायटी आपण बघितली, पण तरी सुद्धा मी असं म्हणेल की हे असून सुद्धा भारतासारख्या मागासलेला देश, ज्या काळी आपल्या एक्स प्राईम मिनिस्टर आपल्या इंदिरा गांधीजी, जेव्हा आपण भारत देश जस्ट 20 वर्ष झाले होते स्वतंत्र होऊन, त्यावेळी एक महिला या देशाचं पंतप्रधानासारखं एवढं पॉवरफुल पद त्यांनी भूषवलं. तर तुम्ही म्हणताय ते जरी बरोबर असलं तरी कुठंतरी आपल्याकडं असं वाटतं, अजूनही आपल्याला वाटतं की मुलगा हा असला पाहिजे आणि तो वंशाचा दिवा असेल वगैरे. ह्या माइंडसेटच्या मधनं आपण थोडेसे बाहेर आता यायला लागलेलो आहोत. म्हणजे हा विचार करणं गरजेचं आहे. पण तो जो नंबर तुम्हाला वाटतोय की कमी आहे, तर आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही बघताय की खूप मुली IT सेक्टरमध्ये काम करता आहेत. त्यांनी पॉझिटिव्हली ह्याच्यामध्ये त्यांचा इम्पॅक्ट आहे आज IT सेक्टरमध्ये. पण लिडिंग पोझिशन्समध्ये कुठं म्हणजे बायका करू शकत नाहीत म्हणून मागे आहेत असं मला वाटत नाही. पण आज बऱ्यापैकी पॉलिटिकल सेक्टरमध्ये म्हणा, ह्याच्यामध्ये सुद्धा बायका बऱ्यापैकी पुढं आलेल्या आहेत. आणि हा नंबर पुढं न, आणि काही गोष्टींमध्ये बायकांना बाहेरच्या जगामध्ये आपण आज मी बाहेर काम करताना असं वाटतं की जग जसं पाहिजे एवढं सेफ राहिलेलं नाहीये. तर म्हणजे कुठंतरी भीती एक असते मनामध्ये स्त्री म्हणून.
तर ती ओव्हरकम तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना घरही सांभाळायचे, मग ह्या पोझिशन सगळ्या बाहेरच्या पण सांभाळायच्या. इथे कुठेतरी बायकांची तारेवरची कसरत असते. आणि त्याच्यामध्ये आजकाल आता पूर्वीसारखं पुरुष प्रधान हे राहिलं नाही. घरात सगळेच जण सपोर्ट करत असतात. कितीतरी महिला IAS अधिकारी आहेत. आता आमच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल की, आणि मी म्हणेन की महिला ह्या की पोझिशन्सला पोचत नसतील, पण शाळांमध्ये जर तुम्ही बघितलं की महिलाच तुम्हाला सगळीकडे टीचर म्हणून सापडतील. येस येस, बरोबर आहे. शाळेमध्ये 90% टीचर्स ह्या लेडीज हे पद भूषवतात. आणि मला असं वाटतं की त्या जेवढं काम चांगलं टीचरचं करू शकतात, तेवढं पुरुषांचे तेवढे पेशन्स नसतात छोटी मुलं हँडल करताना. तुम्हाला टेक्निकल फील्डमध्ये किंवा मेडिकलमध्ये तुम्ही बघा की मुलींचं प्रमाण मेडिकलमध्ये जास्त आहे. कारण एक चांगली शुश्रूषा करणं हे जन्मजात उपजत येतं बरोबर बायकांमध्ये. तर आणि जिथं कुठं असं खूप ताकदीचं काम आहे, तिथं टेक्निकल जेव्हा फील्ड म्हणतो, तिथं आपल्याला मुलांचं प्रमाण जास्त वाटतं. पण आज तुम्ही म्हणताय की कमी वाटतं, तर आम्ही ज्या वेळेला इंजिनियर झालो त्यावेळेला हार्डली 25 मुली वगैरे असायच्या 400 मुलांमध्ये वगैरे. तर मेकॅनिकलला तर मला वाटतं आमचीच बॅच होती की जेव्हा 5 मुली मेकॅनिकलला होत्या. दॅट वॉज अ हायेस्ट नंबर. पण आज मेकॅनिकल सारख्या ब्रांचला सुद्धा बऱ्यापैकी आज आता इथे मुंबईच्याच कॅम्पसवर जवळजवळ 50% मुली आहेत इंजिनिअरिंगला. एक प्रश्न असं विचारायचं आहे की आता एक अशी ॲडवाईस किंवा एक लर्निंग जी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली, ती प्लीज आमच्यासोबत, आणि जी तुम्हाला अजूनही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या कामामध्ये रोज उपयोगाला येते, ती प्लीज जरा शेअर करा आमच्यासोबत. आम्हाला सुद्धा उपयोग होईल त्याचा. ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की त्यांच्याकडनं काय शिकलो, तर डेडिकेशन, डिव्होशन, तर हे 2 शब्द आहेतच. पण एक फॅमिली जर त्यांनी जी एकत्र ठेवण्याचा जो प्रयत्न केला, की कराड फॅमिलीबद्दल आम्ही जेव्हा म्हणतो, तर की निस्वार्थ प्रेम, सेल्फलेस लव्ह ज्याला म्हणतो आपण, तर ते काय असतं ते त्यांच्याकडनं शिकावं असं मला वाटतं. आणि फॅमिली एकत्र टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, हा मला असंच बोलला, तसंच बोलला, पण ते तसंच त्या क्षणाला त्यांनी ते गिळून घेणं आणि पुढे चालत राहणं, ते कधीच आम्ही त्यांना असं डगमगलेलं की काहीतरी संकट आलंय म्हणून ते हतबल, हताश झालेत आणि असे कधी बसलेत, असं आम्ही कधीही त्यांना बघितलेलं नाही. आणि त्यांच्या ते नावाप्रमाणेच त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवले. हे खरंच प्रत्येकात असतं असं नाही. आम्हाला असं बऱ्याच वेळा कधी कधी वाटतं की बाबा हे घडेल का, पण ते त्यांनी जे मनात ठरवलेलं असतं ना, तर ते घडवून आणतातच ते. तर हे खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून म्हटलं, नुसते हे डिवोशन, डेडिकेशन हे शब्द नाही आहेत त्यांच्यासाठी. आणि फॅमिली मॅन, की एकत्र फॅमिली आपण म्हणतो, एक मुठ्ठी में क्या बल होता है असं जे म्हणतो, की 5 बोटं जेव्हा एकत्र येतात, तर कराड फॅमिलीकडे बाहेर लोकांचा बघण्याचा तो एक ही सगळी फॅमिली स्टील इतक्या वर्षानंतर जेव्हा जॉईंट फॅमिली कल्चर संपत आलेलं आहे, तर तिथे परत कुठेतरी आजी आजोबांची गरज प्रत्येकाला जाणवावी. आणि त्यांचं त्यांच्या बहीण भावंडांवर जेवढं प्रेम होतं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करतोच आहोत. आणि सगळ्यांनी एकत्र राहावं असा एक त्यांचा जो मानस आहे तो सगळ्यांनी टिकवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांचा हा जो की सगळ्यांना आपलं जे भारतीय संस्कृती जी होती ती टिकवण्यासाठी जॉईंट फॅमिली हे जे कल्चर आहे, तर ते खूप महत्त्वाचा घटक असेल कुठल्याही एखाद्या देशाचा ग्रोथ ज्याला असते, तर त्याचं ते कल्चर टिकवून ठेवावं, तरच आपण एक चांगली ग्रोथ करू शकतो असं त्यांना वाटतं. त्याच्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय काम करण्याचा, एवढंच म्हणून मी. आणि त्यांच्या आशीर्वादाने मुंबईचा कॅम्पस असेल, पुढेही MIT डेफिनेटली त्याचं काम करत राहील. आणि आता हा जो शेतीचा जो विषय आपण म्हटलो, तर त्याच्यामध्ये आपण अजून एक कॅम्पस डेव्हलप करतो की जिथे मुलांना इंजिनिअरिंगच्या बरोबर शेती, आणि तिथे कॅम्पसमध्ये 5 दिवस मुलांना नेऊन ठेवणं. आपले नवीन मॅनेजिंग ट्रस्टी राहुल कराड, त्यांच्या संकल्पनेतून ही सुरुवात झाली. म्हणजे सरांचा प्रत्येक गोष्टीला आशीर्वाद असतो, पण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या लेवलवर काही ना काही नवीन विचार करत राहतो. तर राहुल दादांनी ही सुरुवात केली आणि आपण पुण्याच्या जवळ असा एक कॅम्पस तयार करतो आहोत की जिथे अलॉंग विथ टेक्निकल एज्युकेशन, सस्टेनेबल ग्रोथ, शेती
निसर्गाला कसं कनेक्ट राहायचंय हम्म. शिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि हे सरांकडनं आलेलं आम्हाला बाळकडू आहे म्हणा, तर ते पुढं नेण्याचं काम ही पुढची जनरेशन करते. सो त्यांचा आशीर्वाद सगळ्यांवर असाच राहो, एज्युकेशन सेक्टरमध्ये असंच काम होत राहो सगळ्यांच्या हाताने, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. दॅट्स ग्रेट मॅम. मॅम थँक्यू सो मच. तुमच्या इतक्या बिझी स्केड्यूलमधून तुम्ही टाइम काढलात आणि खूप जास्त टाइम गेला आपला ॲक्च्युली, बट स्टील तुम्ही जो टाइम दिलात, वी आर रिअली व्हेरी ग्रेटफुल टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू.